नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमाळन्दिवल्लभम् योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ताम् सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् ज्ञानेन योगेन च कर्मणा च भक्त्या च सर्वस्वसमर्पणेन आराधिताभ्यां श्रुतिमार्गदक्षैर् नमो नमः श्रीगुरुपादुकाभ्याम् सुरासुरासेवितपादपङ्कजा करे विराजत्कमनीयपुस्तका विधेश्च पत्नी कमलासनप्रिया सरस्वती नृत्यतु वाचि मे सदा यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। वन्दे नन्दव्रजस्त्रीणां पादरेणुमभीक्ष्णशः यासां हरिकथोद्गीतं पुनाति भुवनत्रयम् आता हृदय हे आपुले चौफाळूनिया भले वरी बैसवू पाऊले श्री गुरूंची ऊर्ध्वमूलमधशाखमश्वत्थं पराहुर्व्ययं छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्। जगातला सर्वश्रेष्ठ सर्वोच्च संदेश, जगातलं सर्वश्रेष्ठ तत्वज्ञान म्हणून ज्याला सगळ्या विद्वानांनी सगळ्या शास्त्रज्ञांनी मान्यता दिलेली आहे, अशा कुरुक्षेत्राच्या धर्मक्षेत्राच्या समरांगणावर झालेल्या भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाच्या संवादातनं ही भगवद्गीता जगाच्या समोर आली। अर्जुनन निमित्तीकृत्य आह भगवान वासुदेवः असं आचार्य महाराजांनी भगवद्गीतेच्या भाष्याच्या आरंभी म्हटलेलं आहे की अर्जुनाच्या निमित्तानं समस्त विश्वासाठी समस्त जगासाठी भगवान श्रीकृष्णांनी हा दिव्य उपदेश केलेला आहे। अर्जुनाचे निमिषे घडले जगदुद्धरण असं माऊलीने म्हटलेलं आहे। तेव्हा असा हा भगवद्गीतेचा दिव्य असा प्रवाह, त्रिकांडात्मक ही गीता, कर्मकांड, भक्तिकांड आणि ज्ञानकांड, कर्म उपासना ज्ञान, या तीन प्रवाहातनं त्या ठिकाणी प्रवाहित होते आणि भगवान 15व्या अध्यायाच्या प्रसंगामध्ये दिव्य असं ज्ञान अर्जुनाला त्या ठिकाणी सांगतायत। भगवद्गीतेच्या सगळ्या अध्यायांचा परस्पर असा संबंध आहे। कुठलाही अध्याय कोणत्या वेळेला भगवंतांनी सांगितलेला नाही। 18 अध्यायाचे निरनिराळे जे नाम आहेत त्यातला 14वा अध्याय जो आहे, या 14व्या अध्यायामध्ये भगवंतांनी दिव्य असं ज्ञानाचं लक्षण सांगितलं।
ज्ञानादेव तु कैवल्यम, ज्ञानानंच मोक्ष प्राप्त होतो, असा सिद्धांत शेवटी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलं. महाज्ञानानं मोक्ष प्राप्त होतो. ते ज्ञान कसं मिळवावं हे तर पुढे येणारच आहे. ते ज्ञान मिळाल्यानंतर आपल्या अंतःकरणामध्ये ते ज्ञान टिकून राहणं हे सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. बऱ्याच वेळेला संपत्ती मिळते, वाडवडिलांची संपत्ती मिळते, परंतु ती संपत्ती टिकवणं अत्यंत कठीण असतं. तसं ज्ञान आपल्या अंतःकरणामध्ये जरी झालं तरी ते ज्ञान टिकवण्यासाठी त्या ठिकाणी अंगामध्ये वैराग्याचं बळ असल्याशिवाय ते ज्ञान टिकून राहत नाही. वैराग्य हे ज्ञानाला त्या ठिकाणी टिकवून ठेवतं. तेव्हा हे वैराग्याचं बळ अंगामध्ये यायला हवं. तर हे वैराग्याचं बळ अंगामध्ये कधी येईल, हे वैराग्याचं बळ कधी टिकून राहील, जेव्हा हा सगळा संसार क्षणभंगूर आहे, अनित्य आहे, हे जेव्हा मनाला पटेल तेव्हा वैराग्याचं बळ अंगामध्ये टिकून राहील. वैराग्याची व्याख्याच आदि शंकराचार्य महाराजांनी विवेक चूडामणीमध्ये केलेली आहे की आ ब्रह्मस्तंभपर्यंतम ह्यनित्य भोग्य वस्तूनी तद वैराग्यं जिहासाय. वैराग्य त्याला म्हणायचं की ब्रह्मापासून एका सामान्य काडीपर्यंत त्या ठिकाणी असणाऱ्या सगळ्या वस्तूंच्या विषयी मनामध्ये जिहासा म्हणजे टाकून देण्याची इच्छा. तेव्हा हा सगळा संसार क्षणभंगूर आहे, अनित्य आहे, हे जेव्हा मनाला पटेल तेव्हा हे वैराग्य टिकून राहील. आणि त्यासाठी हा संसार कसा आहे हे भगवान 15व्या अध्यायामध्ये त्या ठिकाणी सांगतात. या संसाराचं वर्णन एका वृक्षाच्या रूपकानं, अश्वत्थ वृक्षाच्या रूपकानं त्या ठिकाणी भगवान अर्जुनाला सांगणार आहेत. अर्जुनाला सांगतायत श्री भगवान म्हणतात ऊर्ध्वमूलम अधशाखम अश्वत्थम प्राहु अव्ययम छंदांसी यस्य पर्णानी यहा तम वेद सवेदवित. भगवान सांगतात अर्जुना, त्या ठिकाणी हा संसार असा आहे की ज्याचं मूळ वरती आहे, ब्रह्माच्या ठिकाणी त्याचं मूळ आहे. ऊर्ध्वमूलम अधशाखा, ज्याच्या शाखा म्हणजे फांद्या या खालच्या दिशेनं आहेत. सामान्य वृक्ष जर आपण पाहिला तर या वृक्षाची सामान्यतः मूळ खालच्या दिशेला आणि बाकी वृक्ष वरती वाढताना दिसत असतो, अशी स्थिती असते. परंतु हा संसार वृक्ष अत्यंत विपरीत आहे. या संसार वृक्षाची मुळं वरच्या दिशेला आहेत आणि या संसार रूपी वृक्षाचे पानं वगैरे फांद्या वगैरे ज्या आहेत त्या खालच्या दिशेला आहेत. जो अश्वत्थ, अश्वत्थ शब्दाचा अर्थ विनाशी आहे. तेव्हा हा अश्वत्थ आहे, अ म्हणजे नाही, शुभा म्हणजे उद्या. अश्वत्थ शब्दाची उत्पत्ती त्या ठिकाणी केलेली आहे. माऊली सुद्धा पुढे बोलणार आहेत. जो उद्यापर्यंत कायम टिकून राहत नाही असा अश्वत्थ. व्यवहारामध्ये अश्वत्थ हे पिंपळाच्या वृक्षाला नाव आहे, परंतु इथे त्याचा संबंध इथे नाहीये, पुढे येणारच आहे. तेव्हा जो उद्यापर्यंत टिकून राहत नाही, न टिकणारा असा अश्वत्थ, हा जो संसार वृक्ष आहे हा अश्वत्थ आहे, विनाशी आहे. तरी सुद्धा याला लोक भ्रमानं अविनाशी असं म्हणतात, अव्यय असं म्हणतात. सामान्य लोक त्याला असं म्हणतात. तेव्हा हा वृक्ष अत्यंत विलक्षण आहे. छंदांसी यस्य पर्णानी, छंदांसी म्हणजे वेद, निरनिराळे वेद हे या वृक्षाच्या शाखा उपशाखा आहेत. यस्तम वेद स वेदवित. आणि अशा प्रकारचा हा जो प्रपंचरूपी वृक्ष आहे, अज्ञान हे ज्याचं मूळ आहे, म्हणून क्षणभंगूर आहे असं जाणणारा जो आहे ना, तो खरा वेदवेत्ता आहे. यस्तम वेद यहा तम वेद, जो त्याला जाणतो, सवेदवित, तो खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी जाणणारा, असं त्या भगवान अर्जुनाला म्हणतात. ज्ञानेश्वर महाराज याच्यावर भाष्य करताना अत्यंत सुंदर असं भाष्य करतात. मग म्हणे धनंजया ते ऊर्ध्वगा तरु यया येणे रुखेच काजया ऊर्ध्वता गमे. भगवान अर्जुनाला म्हणतात, अर्जुना धनंजया, ते ब्रह्म या संसार वृक्षाच्या वर आहे, ज्याचा त्या ठिकाणी वरपणा हे ब्रह्म संसार वृक्षाच्या वरती आहे. आणि हे वरती असणारं ब्रह्म या संसार वृक्षामुळेच याला ऊर्ध्वपणा येतो, त्याच्या वर ते आहे म्हणून त्या ब्रह्माला ऊर्ध्वपणा येतो. आणि ज्याचं ऊर्ध्वपण या वृक्षाच्या सापेक्षत्वानं आहे असं चिंतनानं कळतं. येणे रुखेची का जया ऊर्ध्वता गमे, ज्याचा वरपणा, ज्याचं ऊर्ध्वपण हे वृक्षाच्या सापेक्ष आहे असं विचारांती कळतं.
श्रुती सांगते ऊर्ध्वमूलो अवाक शाखा एष अश्वत्थः सनातनः, अशी श्रुती आहे की ऊर्ध्वमूलम ज्याचं मूळ वरच्या दिशेला खाली शाखा आहेत असं, किंवा ऊर्ध्वमूलम अवाक शाखम वृक्षम यो वेद संप्रती, निरनिराळ्या श्रुती उपनिषदांच्या मध्ये आहेत. तेव्हा याच्यावर भगवान ज्ञानेश्वर महाराजांच्या मुखातनं दिव्य असं विवेचन करतात. भगवान सांगतात अर्जुना, हे जे ब्रह्म आहे हे कसं आहे, एरवी मध्य ऊर्ध्व अध हे नाही जेथ भेद, अद्वयासी एकवद जया ठाई. एरवी याच्या स्वरूपाच्या ठिकाणी, या ब्रह्माच्या स्वरूपाच्या ठिकाणी ऊर्ध्व अध मध्य असे असा काही भेदच नाही. ब्रह्म सर्वगत सर्वसम, हे सर्व व्यापक आहे. मग सगळीकडे जे व्यापून राहिलेलं असतं त्याच्यामध्ये खाली वर मध्ये वगैरे असा काही भेद नसतो. हा भेद कुठला राहत नाही. तरी सुद्धा त्या ठिकाणी ऊर्ध्व मध्य किंवा अध असा भेद नसतानाही हे अद्वितीय व्यापक आहे, अशी सगळ्या पुराणांची एक वाक्यता आहे. अद्वयासी एकवद जया ठाई, सगळे शास्त्र पुराण वेद याला त्या ठिकाणी अद्वय आणि अद्वैत व्यापक असं म्हणतात. या ब्रह्माचं लक्षण आणखी सांगतात ते कसं आहे, जो नाईकजता नादू, जो असौरभ्य मकरंदू, जो अंगाथिला आनंदू सुरते वेण. हे ब्रह्म कसं आहे, न ऐकता येणारा असा ऐकण्यापलीकडचा अव्यक्त नाद म्हणजे हे ब्रह्म आहे. किंवा न हुंगता येणारा, ज्याचा वास घेता येत नाही, हुंगण्याच्या पलीकडे जे आहे, अतीत जे आहे, वास न घेता त्या ठिकाणी येणारा अव्यक्त सुवास म्हणजे हे ब्रह्म आहे. किंवा रतिक्रीडे वाचून त्या ठिकाणी पुष्ट असलेला स्वानुभवाचा आनंद म्हणजे हे ब्रह्म आहे. अंगाथिला आनंदू, अंगाथिला म्हणजे अंगाने स्वरूपाने, आथिला म्हणजे संपन्न, अर्थात जो नाद कानाला विषय न होता स्वरूपाने संपन्न म्हणजे सत्तारूप आहे. जो सुगंध नाकाने वास घेण्यास अशक्य असला तरी सुद्धा सत्तारूप आहे. आणि जो आनंद त्या ठिकाणी रतिक्रीडे वाचून सुद्धा स्वरूपता सत्तारूप आहे. असा हा परमात्मा, असा आहे ब्रह्म, त्रिपुटी वाचूनही अव्यवहार्य स्थितीमध्ये स्वरूपानं त्या ठिकाणी सत्तारूप आहे. ज्याला जयाजे आरा परवते, जयाजे पुढे मागवते, दिसते नवे न दिसते अदृश्य जे. ज्यांना या ब्रह्माचं ज्ञान आहे, ज्याने हे ब्रह्म जाणलं त्यांना ते अलीकडे, आणि ज्यांनी हे ब्रह्म जाणलं नाही त्यांना ते त्या ठिकाणी पलीकडे वाटतं. ज्यांना या ब्रह्माचं ज्ञान आहे त्या ठिकाणी या ब्रह्माचं ज्ञान असणाऱ्यांना ज्ञान पुढे, आणि ज्यांना ब्रह्माचं ज्ञान नाही त्यांना त्या ठिकाणी ते मागे आहे असं वाटतं. इंद्रिय आणि ज्ञानाला विषय होत नसतानाही त्या ठिकाणी ते प्रत्यक्ष असं आहे. ज्यांना ब्रह्माचं ज्ञान आहे त्यांना अलीकडे, इंद्रिय आणि ज्ञानाला विषय होत नसतानाही ते प्रत्यक्ष आहे. अर्थात ही ब्रह्मवस्तू जी या संसार वृक्षाच्या अलीकडे पलीकडे मागे असून जी दृश्यरहित आहे, आणि दृश्यरहित असणारी ही वस्तू कशी आहे, प्रकाशरूप आणि अद्वितीय अशी आहे. उपाधीचा दुसरा घालिता व पसरा, नाम रूपाचा संसारा होय जयाते. त्या ठिकाणी भगवान सांगतात अर्जुना, या ब्रह्मवस्तूच्या ठिकाणी मायोपाधीचा दुसरा संबंध जेव्हा येतो तेव्हा नामरूपात्मक व्यवहार सिद्ध होतो. माया नावाची उपाधी जेव्हा याला चिकटते तेव्हा नामरूपाचा व्यवहार होतो. इथे ज्ञानेश्वर महाराजांनी सुंदर दृष्टांत दिलाय. ओपसरा, घालिता ओपसरा. ओपसरा याच्यावर त्या ठिकाणी वैकुंठवासी खंदारकर महाराजांनी सुंदर असं विवेचन केलेलं आहे की एखादा रत्नाचा सुवर्णाचा अलंकार जेव्हा तयार केला जातो तेव्हा त्या अलंकाराची शोभा वाढावी, तो अलंकार अधिक खुलून दिसावा म्हणून ते रत्न त्या अलंकारावर जडवत असताना ते रत्न जडवण्याच्या पूर्वी त्याच्यावर त्या ठिकाणी मीना नावाचा पदार्थ घालतात. सोनार लोक जे आहेत किंवा सोनाराचा संबंधी ज्यांना ज्ञान आहे या अलंकारांचं त्यांना हे कळेल. निरनिराळ्या रंगांचा त्या ठिकाणी तो असतो. तेव्हा हा मीना खाली घातला आणि त्याच्यावर तो मोती किंवा ते रत्न जर जडवलं तर त्याची शोभा अत्यंत खुलून दिसते. याला ओपसरा असं म्हणतात. तेव्हा अव्यवहार्य असं जे ब्रह्म आहे त्या ठिकाणी या अव्यवहार्य ब्रह्माला व्यवहार्यता येण्याकरिता जगत कारणत्वादी उपाधीचा दुसरा ओपसरा घातला असता नाम आणि रूप, नामरूपात्मक व्यवहार त्या ठिकाणी निर्माण होतो. या उपाधीचा
ओपसरा म्हटलंय. उपाधी कशाला म्हटलंय? गूढार्थ दीपिकेमध्ये गुलाबराव महाराजांनी उपाधीचं वर्णन करताना सांगितलंय की आपला धर्म दुसऱ्या वस्तूच्या ठिकाणी भासविण्याला किंवा वस्तूच्या ठिकाणी मुळात नसलेला धर्म भासविण्याला कारण होणारा जो पदार्थ आहे त्याला उपाधी असं म्हणतात. तेव्हा हा उपाधीचा उपसरा, या उपाधीचा मेळा घालून नामरूपात्मक हा संसार त्या ठिकाणी निर्माण होतो या ब्रह्माच्या संबंधानं. त्यानंतर हे ब्रह्म कसं आहे? ज्ञातृज्ञेया विहीन नुसदेचे जे ज्ञान सुखा भरले गगन गाळी वजे. त्या ठिकाणी ज्ञातृ आणि ज्ञेय यांनी विरहित असं हे त्या ठिकाणी ज्ञान आहे, शुद्ध ज्ञान आहे. ज्ञाता म्हणजे त्या ठिकाणी जो ज्ञानाचा आश्रय आहे आणि ज्ञेय म्हणजे ज्ञानाचा विषय. त्या ठिकाणी ज्याला जाणायचंय ते ज्ञान आणि त्या ठिकाणी ज्याच्यामुळे जाणायचंय तो ज्ञाता. तेव्हा ज्ञाता म्हणजे ज्ञानाचा आश्रय आणि ज्ञेय म्हणजे ज्ञानाचा विषय. हे ब्रह्म कसं आहे? ज्ञाता आणि ज्ञेय यांच्या वाचून केवळ ज्ञान मात्र आहे. हे ब्रह्म सुखानं परिपूर्ण आहे. सुखा भरले गगन गाळी वजे. सुखानं परिपूर्ण आहे आणि ते आकाशातून गाळलेलं म्हणजे आकाशापेक्षा सूक्ष्म, जणू काही आकाश नावाच्या कपड्यामधून, आकाश नावाच्या वस्त्रातून हे त्या ठिकाणी गाळून घेतलेलं आहे. गाळीव असं त्या ठिकाणी हे ब्रह्म आहे. हे गाळून घेतलेलं, आकाशरूपी वस्त्रातून गाळून घेतलेलं आहे. जे कार्य ना कारण जया दुजे ना एकपण आपणया जे जाण आपणची. त्या ठिकाणी हे ब्रह्म कसं आहे? हे नित्य आहे. कूटस्थ नित्य असल्यामुळं कुणाचं कार्य नाही किंवा त्या ठिकाणी असंग आणि अविकारी असल्यामुळं कुणाचं कारणही नाही. कूटस्थ आणि नित्य आहे. ही ब्रह्मवस्तू कशापासून निर्माण होत नाही, कशापासून उत्पन्न होत नाही, म्हणून कुणाचं कार्य नाही किंवा ही कशालाही निर्माण करत नाही म्हणून त्या ठिकाणी कारण सुद्धा नाही. असंग अविकारी असल्यामुळं कारण नाही, कूटस्थ नित्य असल्यामुळे कार्य नाही आणि या ब्रह्माच्या बरोबरीची दुसरी अशी कुठलीही वस्तू नाही. याच्या बरोबरीची दुसरी कोणतीही वस्तू नाही. जया दुजेना एकपण, याच्यासारखं दुसरं काहीच नाही. अद्वितीयम. त्या ठिकाणी याच्यासारखं दुसरं काहीही नाही. जेव्हा एखाद्या वस्तूला उपमा देण्यासाठी दुसरी कुठलीच वस्तू तत्सादृश्य नसते तेव्हा त्या ठिकाणी आकाशाची उपमा दिली जाते. रामायणामध्ये प्रसंग आहे, राम आणि रावण यांचं युद्ध कसं झालं तर तिथे सांगितलं की राम रावणयोर युद्धम राम रावणयोर रिव. राम आणि रावण यांच्या युद्धासारखं दुसरं कोणतंच युद्ध झालं नाही म्हणून ते राम आणि रावण यांचं युद्ध राम रावणांच्या युद्धासारखंच. ज्ञानोबरायने सुद्धा दृष्टांत पुढे वापरलेला आहे. राम रावण झुंझुनले कैसे, राम रावण झुंझुनले जैसे. तेव्हा त्या ठिकाणी एखाद्या गोष्टीला उपमा देण्यासाठी दुसरी कुठली तत्सदृश्य वस्तू नसते. गगनम गगनाकारम सागरस सागरोपमे राम रावणयोरुद्धम. आकाशाला दुसरी कुठली उपमा देता येत नाही, आकाशासारखं आकाशच आहे. त्यानंतर समुद्राला दुसरी कुठली उपमा देता येत नाही, समुद्र हा समुद्रासारखाच आहे. तेव्हा ब्रह्म सुद्धा याच्यासारखं दुसरं काहीही नसल्यामुळं त्या ठिकाणी हे अनुपमेय आहे, याला कुठलीही उपमा देता येत नाही. तेव्हा हे अद्वितीय असं आहे. जया दुजेना एकपण आपण या जे जाण आपणची. याच्यामध्ये कुठलाही भेद नाही, हे भेद शून्य, स्वगत सजातीय विजातीय भेदरहित हे ब्रह्म आहे. भेद शून्य असल्यामुळे त्याला दुसरं सजातीय विजातीय काहीच नाहीये. दुसऱ्या वस्तूच्या सापेक्षत्वानं या ब्रह्मवस्तूला एकपण सुद्धा नाही. आणि ही वस्तू कशी आहे? आपल्या ठिकाणी आपणच द्वैत अद्वैत विरहित अशी आहे असं त्या ठिकाणी तू जाण. अशी ही सत्य वस्तू, अशी ब्रह्मवस्तू, ऐसे वस्तू जे साचे ते ऊर्ध्वगाय या तरुचे, तेथ आर घेणे मुळाचे ते ऐसे असे. अशी सत्य वस्तू, या ब्रह्माला त्या ठिकाणी सत्य वस्तू असं म्हटलेलं आहे. या ब्रह्मा वाचून या जगतामध्ये दुसरं काहीही सत्य नाही. ब्रह्म सत्यं जगन मिथ्या हा सिद्धांत आहे. तेव्हा याच्यासारखं दुसरं सत्य काहीही नाही. तेव्हा अशी सत्य वस्तू ही या संसार वृक्षाचं ऊर्ध्व आहे. या संसार वृक्षाचा वरचा भाग म्हणजे हे ब्रह्म आहे. जेव्हा भगवान श्रीकृष्ण देवकीच्या उदरामध्ये गर्भस्थ अशा अवस्थेमध्ये होते तेव्हा ब्रह्मादिक देव भगवान श्रीकृष्णांचं, भगवान महाविष्णूंचं दिव्य असं स्तवन करतात. याला गर्भस्तुती म्हणतात.
तेव्हा ही स्तुती करत असताना बंदिशाळेमध्ये सगळे ब्रह्मादिक देव आले आणि भगवान गर्भगत भगवान विष्णूंची स्तुती करू लागले. आणि ते करत असताना एक फार सुंदर श्लोक ब्रह्मदेवाच्या मुखात आहे. सत्यव्रतम सत्यपरम त्रिसत्यम सत्यस्य योनिम निहितंच सत्ये सत्यस्य सत्यामृत सत्य नेत्रम सत्यात्मकम त्वाम शरणम प्रपन्नाः. देवा सत्यस्वरूप आपण असे आहात. आपलं सत्यव्रत आहे. सत्यवरम त्रिसत्यम त्रिकाला बाधित असा त्या ठिकाणी आपलं सत्य स्वरूप आहे. बाकीच्या गोष्टींचा बाध होतो, परंतु या ब्रह्मस्वरूपाचा भगवत स्वरूपाचा बाध कुठल्याही बाकीच्या गोष्टीने होत नाही. म्हणून त्याला त्रिकाला बाधित सत्य असं म्हटलेलं आहे. त्रिसत्यम सत्यस्य योनिम याच्यापासूनच त्या ठिकाणी हे सगळं काही निर्माण होतं. म्हणून या सगळ्यांचं निर्मिती स्थान उत्पत्तीचं स्थान आपण आहात. पुष्कळ तिथे विस्तार आहे, तो सगळा विस्तार आपल्याला बघायचा नाही. सांगण्याचं तात्पर्य हेच की ब्रह्मवस्तू अत्यंत सत्य अशी आहे आणि ही सत्य ब्रह्म असणारी वस्तू, ही सत्य वस्तू या संसार वृक्षाचं ऊर्ध्व आहे. श्रुती सुद्धा सांगते सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. हे ब्रह्म कसं आहे? सत्य स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप आहे, अनंत स्वरूप आहे. तेव्हा या वस्तूच्या ठिकाणी संसार वृक्षाच्या मुळाचे अंकुर निघाले. संसार वृक्षाच्या मुळाचे अंकुर त्या ठिकाणी इथून निघाले. तर ते अंकुर कसे आहेत तर ते पुढे सांगतात. ऐसे तरी माया ऐसी ख्याती नसतीच यया आथी का वांझेची संतती वाणणे जैसी. तेव्हा या वृक्षापासून जे मुळाचे अंकुर निघाले, पहिला अंकुर निघाला तो म्हणजे माया नावाचा. माया ऐसी ख्याती, जिला त्या ठिकाणी माया असं म्हणतात. नसतीच यया आथी, ज्ञानोबरायांनी अर्ध्या उभीमध्येच या मायेचं सुंदर लक्षण सांगितलेलं आहे. ही माया कशी आहे? नसतीच यया आथी. परमार्थिक सत्तेनं नसताना सुद्धा या मायेला व्यावहारिक सत्तेनं अस्तित्व दिलं जातं. म्हणजे ही नसलेलीच आहे, नसलेली आलेली आहे. माया या नावाने हिची प्रसिद्धी आहे. ज्याप्रमाणे दृष्टांत देतात, ज्याप्रमाणे वंध्या पुत्राच्या संततीचं वर्णन करणं, वंध्याच्या वांज असणाऱ्या बाईच्या संततीचं वर्णन करणं जसं निरर्थक आहे, त्या ठिकाणी ते वर्णन जसं करता येणं अशक्य आहे किंवा जरी केलं तरी त्याचा उपयोग नाही, तसं या मायेचं वर्णन करणं म्हणजे वांज वंध्यापुत्राचं वर्णन आहे. नाथ महाराजांनी नाथ भागवतामध्ये या मायेचं निरूपण करत असताना असे अनेक दृष्टांत, फार सुंदर सुंदर दृष्टांत दिले. नाथ महाराज म्हणतात ही माया म्हणजे कशी आहे? गंधर्व नगरामध्ये मृगजळाच्या पाणपोळ्या घालणं म्हणजे या मायेचं वर्णन. ही माया अशी आहे. किंवा वाऱ्याच्या वातीवळून त्या ठिकाणी काजव्याच्या तेजानं त्याचा दिवा लावणं म्हणजे माया. आकाशाची साल काढणं किंवा वांजेच्या सोनेला पुत्र झाला म्हणून त्याचा महोत्सव करणं किंवा आकाश पुष्पानं सगळं वातावरण सुगंधित झालं असं म्हणणं किंवा शशशृंगानं सस्याच्या शृंगानं त्या ठिकाणी आकाश चिरून टाकलं असं म्हणणं, हे सगळं मायेचं जसं कार्य आहे तसं हे सगळं आहे. या सगळ्या जशा गोष्टी आहेत तशी ही माया आहे. थोडक्यात तात्पर्य म्हणजे ही माया नसलेली तिला ती माया आहे. या मायेची उत्पत्ती सांगत असताना एक सोपी उत्पत्ती सांगितली. संस्कृत भाषेमध्ये मा शब्दाचा अर्थ नाही असा होतो. या मा सा माया, माया जी नाही ती माया. तेव्हा ज्ञानोबराय सांगतात तरी माया ऐसी ख्याती नसतीच यया आथी का वांझेची संतती वाणणे जैसी. वांझेच्या संततीचं वर्णन करणं जसं आहे ना तसं या मायेचं वर्णन करणं आहे. ही माया हिचं लक्षण सांगतात. तैसी सतना असत होय जे विचारांचे नाम नस आहे ऐसी या परीच आहे अनादि म्हणती. त्या ठिकाणी ही माया कशी आहे? ही सत नाही. ब्रह्मज्ञानानं या मायेचा बाध होतो. जेव्हा आत्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान होतं तेव्हा ही माया बाधित होते आणि ज्या अर्थी बाधित होते त्या अर्थी ती सत नाही. जो पदार्थ कशानंही बाधला जात नाही, बाधित होत नाही, त्याला सत असं म्हटलेलं आहे. सतचं लक्षण असं केलेलं आहे. कशानंही त्याचा बाध होत नाही. त्या मायेचा मात्र आत्मस्वरूपाच्या ज्ञानानं बाध होतो. ही माया बाधित होते ब्रह्मज्ञानानं, म्हणून ती सत नाहीये. आणि हिला जर असत म्हणावं, खोटं जर म्हणावं तर सगळं जगतकार्य या मायेचं आपल्याला निर्माण झालेलं दिसतं. ही माया सगळं जगतकार्य निर्माण करते आणि त्या जगतकार्याच्या रूपानं ही माया त्या ठिकाणी भासते, म्हणून ती असत पण नाहीये. म्हणून ही माया सतही नाही असतही नाही. म्हणून वेदांत शास्त्रकारांनी या मायेला सत आणि असत याच्याहून विलक्षण सदसत विलक्षण असं या मायेला म्हटलेलं आहे. ही माया सत असत आणि त्याच्यावरून विलक्षण, सतही नाही असतही नाही, त्यापेक्षा निराळी आहे. तेव्हा ही माया कशी आहे? सत नाही असत नाही. आणि जे विचाराचे नाम नस आहे, ब्रह्मविचाराचं नाव सुद्धा हिला जमत नाही.
ब्रह्माचा विचार जर समोर आणला तर त्या ठिकाणी ही माया तिथे टिकून राहत नाही. ब्रह्माचा विचार तिला सहन होत नाही. ज्याप्रमाणे सूर्याचा उदय झाल्याबरोबर अंधार मागच्या पावलानं निघून जातो, अंधाराला जाणून सांगावं लागत नाही, त्याप्रमाणे जेव्हा आपल्या अंतःकरणामध्ये दिव्य असा हा आत्मस्वरूपाच्या ज्ञानाच्या विषयीचा दिव्य विचार यायला लागतो, ब्रह्मज्ञानाचा विचार जेव्हा यायला लागतो, ब्रह्मज्ञान जेव्हा स्थिर व्हायला लागतं, तेव्हा ही माया हळूहळू काढता पाय घेते. या मायेला त्याचं नाव सुद्धा सहन होत नाही, या ब्रह्मविचारापुढे ती टिकत नाही. अशा प्रकारची ही माया आहे आणि म्हणून तिला अनादी असं म्हटलेलं आहे. हिचा कुठलाही आदी नाही, हिची कुठली सुरुवात नाही, म्हणून ही अनादी आहे. आणखी लक्षण सांगतात, जे भवद्रुम बीजिका, जे प्रपंचाची भूमिका, विपरीत ज्ञानदीपिका साचली जे. ही माया कशी आहे? या भवद्रुम, भव म्हणजे संसार, द्रुम म्हणजे झाड, संसार रूपी वृक्षाचं बीज आहे, बीज कणिका, बीजिका. त्या ठिकाणी अत्यंत सूक्ष्म असं बीज आहे. ज्याप्रमाणे वडाच्या झाडाचं किंवा पिंपळाच्या झाडाचं बीज अत्यंत सूक्ष्म असतं, परंतु सूक्ष्म बीज असलं तरी सुद्धा त्यातनं प्रचंड असा वृक्ष निर्माण होतो, तसं या मायेचं बीज अत्यंत सूक्ष्म आहे. ही माया या संसार रूपी वृक्षाचं सूक्ष्म असं बीज आहे, परंतु या बीजामधूनच पुढे हा प्रचंड असा या वृक्षाचा विस्तार होतो. जे प्रपंचाची भूमिका, ही या संसार विस्ताराची आधारभूमी आहे. त्या ठिकाणी प्रपंचरूप संसार वृक्षाची या संसार विस्ताराची भूमी आहे. आणि विपरीत ज्ञान दीपिका साचली जे. ही माया म्हणजे विपरीत ज्ञानाची, भ्रमज्ञानाची, विपरीत ज्ञानाला प्रकाशित करणारी दीपिका म्हणजे मशाल असं तिला म्हटलेलं आहे. ही विपरीत ज्ञान दीपिका साचली जे, अशी ही मशाल म्हणजे ही माया आहे विपरीत ज्ञानाची. जे नाना शक्तीची मांदूस, जे जगदभराचे आकाश, जे आकार जाताचे दुस घडी केले. ही माया कशी आहे सांगतात, नाना शक्तीची मांदूस. मांदूस फार सुंदर असा ज्ञानोबरायांचा शब्द आहे, अत्यंत गोंडस गोजीरवाणा. कारण या मांदूस शब्दाचा अर्थ आहे पेटी, पेटारा, मोठी पेटी. पेटी शब्द जर वापरला असता तर त्याच्यामध्ये तितकं माधुर्य नाही, परंतु मांदूस हा शब्द ज्ञानोबरायांचा अत्यंत मधुरता निर्माण करणार आहे. म्हणून आरंभीच ज्ञानेश्वर महाराजांनी ही ज्ञानेश्वरी कशी वाचावी असं म्हटलंय, अति हळुवारपण चित्त आणूनिय असं ज्ञानोबरायांनी म्हटलेलं आहे. तेव्हा अत्यंत हळुवारपण या चित्ताला आणून ही ज्ञानेश्वरी वाचावी लागते. तसं ज्ञानोबराय सांगत असताना त्या ठिकाणी शब्द सुद्धा अत्यंत मधुर असे वापरतात. ही माया कशी आहे, नाना प्रकारच्या शक्तींची मांदूस म्हणजे पेटी आहे. या मायेमध्ये अनेक प्रकारच्या शक्ती आहेत. त्या मायारूपी पेटीमध्ये अनेक प्रकारच्या शक्ती आहेत. जे जगदभराचे आकाश, अनेक शक्तींनी सज्ज असलेली माया आहे. आचार्य महाराजांनी मायापंचक नावाचं स्तोत्र फार सुंदर असं लिहिलेलं आहे. 5 श्लोकामध्ये या मायेचं अत्यंत सुंदर असं वर्णन आचार्य महाराजांनी केलेलं आहे. त्यातले सगळं नाही, पण एक श्लोक आपल्या त्या ठिकाणी चिंतनाला योग्य पडणारा आहे. आचार्य महाराज म्हणतात, ही माया, या मायेचं कार्य कसं आहे, अघटित घटना पटीयसी माया. अघटित घटना घडवून आणण्यामध्ये अत्यंत निष्णात आणि तरबेज अशी ही माया आहे. सांगतात, निरुपम नित्य निरंशकेप्यखंडे, निरुपम नित्य निरंशकेप्यखंडे, मयिचिति सर्व विकल्पनादिशून्ये, घटयति जगदीश जीव भेदम, अघटित घटना पटीयसी माया. या मायेचं कार्य सांगतात, निरुपम नित्य निरंशक अखंड. हे ब्रह्मस्वरूप कसं आहे, ब्रह्मरूप कसं आहे, निरुपम आहे, याला उपमा देता येत नाही. निरंशक आहे, याचा अंश काढता येत नाही. अखंड आहे, अखंडे सच्चिदानंद, ब्रह्मस्वरूप अखंड आहे. निरुपम नित्य आहे, हे त्या ठिकाणी अनित्य नाही, नित्य असणार आहे. निरुपम आहे, उपमा देता येत नाही, नित्य आहे, निरंशक आहे, अखंड आहे. असं असताना सुद्धा मयीची सर्व विकल्पना आधी शून्य. आणखी त्या ठिकाणी सांगतात, मी आणि तू वगैरे असा कुठल्याही विकल्पना याच्यामध्ये नाही. त्या विकल्पनांनी शून्य रहित असणार त्या ठिकाणी हे ब्रह्म अद्वितीय असं आहे. असं असताना सुद्धा ही माया काय करते, घटयती जगदीश जीव भेदम. ही माया जीव आणि शिव असा भेद निर्माण करते. वस्तुतः हा जीव परमेश्वराचंच एक स्वरूप आहे, या ब्रह्माचाच एक अंश आहे. ममैव अंशो जीव लोके जीवभूत सनातना. याच अध्यायात भगवान सांगतात की हा जीव माझाच अंश आहे. जीव शिव दोन्ही हरिरूपी तरंग. नाथ महाराज बोलतात त्या ठिकाणी, कल्पना अविद्या येणे झाला जीव मायोपादी शिव बोली जाती आहे. तेव्हा
हा जीव हा परमेश्वराचाच अंश असताना सुद्धा ही माया काय करते, जीव आणि ईश्वर असा भेद निर्माण करते. घटयती जगदीश जीव भेदम, जगदीश आणि जीव यांचा भेद त्या ठिकाणी निर्माण करते. एवढ्या मोठ्या म्हणजे परमात्मा वस्तूमध्ये जर भेद करण्याचं सामर्थ्य या मायेचं आहे, ती माया काही सामान्य नाही. घरामध्ये भेद करणारे असतील पुष्कळ माया, परंतु ही माया प्रत्यक्ष ईश्वर आणि जीव यांच्यामध्ये भेद निर्माण करते. म्हणून हिला आचार्य महाराजांनी म्हटलं अघटित घटना पटीयसी माया. जी घटना कधीही घडू शकत नाही अशी अघटित घटना घडविण्यामध्ये तरबेज असणारी, निष्णात असणारी ही माया आहे. तेव्हा ही माया नाना शक्तीची मांदूस, अनेक प्रकारच्या शक्तीची ही माया म्हणजे एक पेटी आहे. या त्या ठिकाणी मायेच्या ठिकाणी अनेक शक्ती राहतात. जगद विक्षेपाची उत्पत्ती करणं किंवा जगत सत्य आहे असं भासविणं, जगातील पदार्थ योग्य आहेत असं प्रतीतीला आणून देणं, किंवा मीच देह आहे अशा प्रकारचा भ्रम निर्माण करणं, हे सगळं मायेचं कार्य आहे. तेव्हा या मायारूपी पेटीमध्ये अशा नाना प्रकारच्या शक्ती आहेत. तेव्हा या नाना शक्तीची मांदूस जे जगदभराचे आकाश, त्या ठिकाणी जगदरूपी आभाळ राहण्याचं आकाश म्हणजे ही माया आहे. ही माया जगदरूपी ढग येण्याचं आकाश आहे. या मायारूपी आकाशामध्ये जगदरूपी मेघ येतात, जगदरूपी ढग येतात. आणि पुढे सांगितलं की ही माया कशी, आकार जाताची दुस घडी केले. संपूर्ण विश्वाकार रूपी वस्त्र आहे. या विश्वाला जणू काही त्या ठिकाणी वस्त्राची उपमा दिलेली आहे. आणि या सगळ्या वस्त्राची घडी केलेली, स्वच्छ घडी केलेली म्हणजे जणू काही माया आहे. आकार जाताचे दुस घडी केले, ते माया वस्तूच्या ठाई असे जैसे नाही, मग वस्तू प्रभाची पाही प्रगट होय. त्या ठिकाणी ही माया कशी आहे, ब्रह्मवस्तूच्या ठिकाणी नाहीच अशा स्वरूपानं त्या ठिकाणी माया आहे. ही माया ब्रह्माच्या ठिकाणी असून नसल्यासारखी आहे. मग त्या ठिकाणी वस्तूचा प्रकाशच या मायेच्या रूपानं त्या ठिकाणी प्रगट होतो. असे दैसेने नाही, ही माया वस्तूच्या ठाई असे दैसेने नाही, मग वस्तू प्रभाची पाही प्रकट होय. ही माया ब्रह्मवस्तूच्या ठिकाणी नाही अशा स्वरूपानं आहे. माया आहे आणि नाही, परंतु त्या ठिकाणी माया ब्रह्मवस्तूच्या ठिकाणी प्रातिभासिक सत्तेनं, कल्पित संबंधानं त्या ठिकाणी बद्ध पुरुषाच्या दृष्टीनं आहे. पारमार्थिक सत्तेने माया नाही आहे. मग विश्वाच्या रूपानं त्या ठिकाणी हे जे प्रकट होतं, विश्वाच्या रूपानं हा जो प्रसार आपल्या समोर दृष्टोत्पत्तीला येतो, तो काय आहे तर सांगतायत ज्ञानोबर आहे की हा सगळा पसारा म्हणजे जणू काही या ब्रह्मवस्तूची प्रभाच या मायेच्या रूपानं त्या ठिकाणी विश्वाच्या रूपानं प्रकट होते आहे. अशी माया दृष्टांत देतात. जेव्हा आपण या आली नीद करी आपण पे जेवी मुग्ध, का काजळी आणि मंद प्रभादीपी. सुंदर असा दृष्टांत दिला. जेव्हा एखाद्या मनुष्याला झोप येते, निद्रा येते, तेव्हा निद्रा आल्यानंतर, निद्रा हे तमोगुणाचं कार्य आहे. ही निद्रा जेव्हा येते, ही निद्रा आल्यानंतर त्या ठिकाणी त्या व्यक्तीच्या सगळ्या विचारांना वगैरे ती निद्रा घालवून टाकते. झोप येणाऱ्या व्यक्तीच्या समोर कुठला विचार वगैरे बोलला तर त्या ठिकाणी तो त्याला कळत नाही, किंवा असंबद्ध प्रलाप ती व्यक्ती करू शकते, कारण निद्रेचा त्याच्यावर पगडा बसलेला असतो. तेव्हा निद्रा ही त्याच्यावर त्या ठिकाणी जेव्हा कार्य करते आणि ती त्या व्यक्तीला मूढ करते. दुसऱ्याला म्हणण्यापेक्षा आपल्याला जेव्हा झोप येते तेव्हा त्या ठिकाणी आपल्याकडनं काहीही कार्य होत नाही. तेव्हा ही निद्रा मूढ करते. किंवा दुसरा दृष्टांत दिला, दिवा लावलेला आहे, स्वच्छ असा दिवा, परंतु हा दिवा लावल्यानंतर काही काळ जेव्हा जातो तेव्हा काही काळ गेल्यानंतर या दिव्याच्या वातीला एक त्या ठिकाणी काजळी येते. दिवा काजळी धरू लागतो. किंवा त्या दिव्याच्या वर जर आवरण असेल काचेचं वगैरे तर त्या ठिकाणी त्या दिव्याच्या संबंधानं त्या काचेवर काजळी निर्माण होऊ लागते. ही काजळी निर्माण झाली की त्या ठिकाणी आतला जो स्वच्छ शीतल प्रकाश आहे तो प्रकाश मंद होतो. दिवा लावल्याबरोबर स्वच्छ प्रकाश येतो, परंतु जेव्हा काजळी निर्माण होऊ लागते तेव्हा ती काजळी येत असताना हळूहळू या प्रकाशाला मांद्य येतो, हा प्रकाश मंद होतो. त्या ठिकाणी या प्रकाशाला मंदता येते. पुढे आणखी दृष्टांत ज्ञानोबराय देतात. स्वप्नी प्रिया पुढे तरुणांगी निदेवी चेववनी वेगी, आलिंगले निवीन आलिंगी सकामू करी. ज्ञानोबराय दृष्टांत देतात की एखादा मनुष्य स्वप्नामध्ये झोपलेला असताना स्वप्न बघतो. स्वप्नामध्ये आपल्या पतीपुढे निजलेली स्त्री जी असते ती त्या ठिकाणी ती स्त्री त्या पतीला स्वप्नात जाग करते
आणि स्वप्नातच जाग करून त्याला त्या ठिकाणी खोटं आलिंगन देते. खरं खरं आलिंगन ते नाहीये. हा जीव स्वप्न बघतोय आणि स्वप्नामध्ये त्या ठिकाणी हे सगळं अनुभवित असताना सुद्धा त्या ठिकाणी त्याला स्वप्नामध्ये सगळं अनुभवून सुद्धा सकामता त्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण करते. स्वप्नी प्रिया पुढे तरुणांगी निदेली चेवोनी वेगी आलिंगले निवीन आलिंगी सकाम करी. त्याच्या अंतःकरणामध्ये भोगाची इच्छा आलिंगन न देता निर्माण करते. तशी ही माया आहे. तैसी स्वरूपी झाली माया आणि स्वाश्रयी नेनणे धनंजया तेच रुखायया मूळ पहिले. त्याप्रमाणे अर्जुना त्या ठिकाणी ही जी माया आहे ना, ब्रह्मस्वरूपाच्या आश्रयाला असलेली, ब्रह्माच्या आश्रयानं राहणारी, परमेश्वराच्या आश्रयानं त्या ठिकाणी राहणारी. एका ठिकाणी एका हिंदी पद्यामध्ये सूरदासजींनी फार सुंदर म्हटलेले बघा, या मायेला माया रहत चरण की चेरी असं म्हटलेलं आहे. भगवान परमात्माच्या, भगवान श्रीहरीच्या, भगवान महाविष्णूंच्या, परमेश्वराच्या चरणांची ही माया दासी आहे. त्यांच्या चरणांचा आश्रय घेऊन राहते किंवा ब्रह्माच्या आश्रयानं, ब्रह्माची आश्रित असणारी ही माया, तैसी स्वरूपी झाली माया, ब्रह्माच्या आश्रयानं राहणारी त्या ठिकाणी ही माया आपल्याच स्वरूपाला किंवा आपल्याच आश्रयाला नेणतेपणा आणते, अज्ञान आणते. त्या ठिकाणी आपलंच स्वरूप आहे, त्याच ब्रह्माच्या स्वरूपानं राहणारी आहे. परंतु त्या ठिकाणी या जीवाच्या अंतःकरणामध्ये मात्र त्या ब्रह्माच्या विषयीचाच अज्ञानपणा ही माया आणते. त्या ब्रह्माविषयीचं अज्ञान त्या ठिकाणी त्याच्याजवळ वस्तुतः अहम ब्रह्मास्मी हे आहे, मीच ते ब्रह्म आहे अशी त्या ठिकाणी खरी अवस्था असताना सुद्धा ही माया त्या ब्रह्माच्या आश्रयाला राहून त्या ठिकाणी त्याच्या ठिकाणी नेणतेपणा, या ब्रह्माच्या विषयीचा नेणतेपणा आणते. स्वाश्रय ब्रह्माच्या ठिकाणी आवरण निर्माण करून या ब्रह्मालाच विषय करते. ही माया या संसार वृक्षाचं पहिलं मूळ आहे. तेच रुखाय मूळ पहिले स्वाश्रयी नेणणे धनंजया. त्या ठिकाणी असं इथे म्हटलेलं आहे. आणि आणखी एक पाठभेद असा आहे, गुणार्थ दीपिकेमध्ये गुलाबराव महाराजांनी हा दिलेला आहे. स्वरूप नेणणे जे धनंजया, एक स्वाश्रयी नेणणे धनंजया असं म्हटलंय आणि दुसरं स्वरूप नेणणे धनंजया. परब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी ही माया आहे आणि ती या जीवाला त्या ठिकाणी खरंच स्वरूप जाणू देत नाही. स्वरूप नेणणे धनंजया. आणि आत्मस्वरूप न जाणणं, जीवानं मी आपलं आत्मस्वरूप खरं काय आहे हे न जाणणं, हेच या संसार रूपी अश्वत्थ वृक्षाचं मूळ धरणं आहे. हा सगळा मायेचा प्रभाव आहे. मायेमुळे हे सगळं होतं. जीव स्वतःचा मूळचा ब्रह्मस्वरूप असताना सुद्धा तो मी ब्रह्म जाणत नाही असं म्हणतो. या त्याच्या भ्रांतीला माया किंवा अज्ञान त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे. पुढे वस्तुसी आपला जो अबोधू तो ऊर्ध्वी आठळू जे कंदू वेदांती हाची प्रसिद्धू बीज भावो. त्या ठिकाणी आपल्याला आत्मवस्तूचा बोध नाही, ज्ञान नाही. वस्तूसी आपला अबोधू, अबोधू म्हणजे या आत्मवस्तूचं, या ब्रह्मवस्तूचं ज्ञान नाही, त्याचा बोध नाही. आपल्याला आत्मवस्तूचा बोध नाही असं जे जीवाला वाटतं तेच हे वाटणं म्हणजेच या संसार वृक्षाचा वर बांधला गेलेला कंद आहे. संसार वृक्षाचा वर बांधला गेलेला पुष्ट असा त्या ठिकाणी मुळाचा भाग आहे. ब्रह्मवस्तूला जीवात्म्याच्या स्वरूपानं जे स्वतःचं अज्ञान आहे तेच कंद. कंद म्हणजे त्या ठिकाणी वृक्षाच्या मुळाचं अन्न ज्याच्यामध्ये साठवलं जात असतं, मुळामध्ये, ज्या मुळामध्ये अन्न साठवलं जातं, कंद मुळं वगैरे असं म्हटलं जातं. तेव्हा हा कंद आहे. त्या ठिकाणी या आत्मवस्तूचा बोध नाही असं जीवाला वाटतं, तोच या संसार वृक्षाचा वर बांधला गेलेला कंद आहे. आणि असं वेदांतामध्ये प्रसिद्ध आहे. याला संसार वृक्षाचा बीज भाव असं म्हटलेलं आहे. संसार वृक्षाचा बीज भाव आहे. हेच अज्ञानजन्य जगत कारण आणि याला उपनिषदामध्ये बीज भाव असं म्हटलेलं आहे. वेदांती हाची प्रसिद्धू बीज भावो. वेदांतामध्ये त्या ठिकाणी याला बीज भाव असं म्हटलेलं आहे. वेदांती हाची प्रसिद्धू बीज भावो. पुढे सांगतात घन अज्ञान सुषुप्ती तो बीजांकुर भाव म्हणती एर स्वप्न अहन जागृती हा फल भाव तियेचा. घन अज्ञान सुषुप्ती, घन अज्ञान आणि सुषुप्ती यांच्यामध्ये त्या ठिकाणी बीजांकुर भाव आहे. गाढ अज्ञान, घन अज्ञान म्हणजे गाढ असं अज्ञान, सुषुप्ती तिला बीजांकुर भाव म्हणती. अनुवाद ज्ञानेश्वरी स्वामी वरदानंद भारती यांनी सुद्धा ज्ञानेश्वरी एक सुंदर असा अनुवाद करून अनुवाद ज्ञानेश्वरी काढली बघा.
याच्यामध्ये या ज्ञानेश्वरीतल्या कठीण ओव्यांचा फार जरा सोपा असा अर्थ करून वरदानंद भारतीने सांगितलेला. त्याच्यामध्ये त्याने म्हटलंय, गाढ अज्ञान सुषुप्ती तिला बीजांकुर भाव म्हणती. हे जे पूर्ण अज्ञान अशी जी निद्रावस्था आहे तिला वस्तूच्या अबोधरूपी बीजाची अंकुरावस्था असं म्हटलेलं आहे. अर्थात असं गाढ अज्ञान जे आहे या सुषुप्ती अवस्थेमध्ये त्या ठिकाणी असतं तिला बीजभाव किंवा अंकुर भाव असं म्हणतात. तो बीजांकुर भाव म्हणती. आणि एर स्वप्न हन जागृती, त्यानंतर ज्या दुसऱ्या दोन अवस्था आहेत, दोन जागृती आणि स्वप्न या अवस्था आहेत, या अवस्थांना या सुषुप्ती रूपी अंकुराची फलावस्था असं म्हणतात. गाढ अज्ञानाची सुषुप्ती ही अंकुरावस्था बीजांकुर भाव आणि जागृती आणि स्वप्न या दोन अवस्था या सुषुप्ती रूपी अंकुराची फळावस्था असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. गूढार्थ दीपिकेमध्ये गुलाबराव महाराजांनी म्हटलंय, बीज भाव म्हणजे संसार वृक्षाची अव्यक्त दशा आणि फळभाव म्हणजे संसार वृक्षाची नामरूपात्मक दशा, नामरूपात्मक व्यक्त असलेली दशा. तेव्हा घन अज्ञान सुषुप्ती तो बीजांकुर भाव म्हणती, एर स्वप्न हन जागृती हा फलभावोत येचा. ऐसी या वेदांती निरूपण भाषा प्रतीती परिते असो प्रस्तुती अज्ञान मूळ. याप्रमाणे उपनिषदांच्या मध्ये घन अज्ञान सुषुप्ती स्वप्न आणि जागृती यांचं निरूपण करण्याची जी परिभाषा आहे, प्रत्येक ग्रंथाची त्या ठिकाणी एक एक विशिष्ट अशी भाषा असते, त्याला परिभाषा असं म्हणतात. वेदांत परिभाषा नावाचा ग्रंथ आहे. त्या वेदांत परिभाषा ग्रंथामध्ये वेदांताची परिभाषा सांगितलेली आहे. त्याच्यामध्ये ज्या निरनिराळ्या संज्ञा सांगितले वापरलेल्या असतात, विशिष्ट शब्द वापरलेले असतात, त्यांना त्या ग्रंथाची परिभाषा असं म्हटलेलं जातं. जेव्हा ग्रंथ आपल्याला कुठलाही अभ्यासायचा असतो तेव्हा अगोदर त्या ग्रंथाची परिभाषा कळल्याशिवाय, त्या ग्रंथामध्ये आलेले जे शब्द आहेत त्या शब्दांचे नेमके अर्थ काय आहेत हे कळून घेतल्याशिवाय त्या ठिकाणी तो ग्रंथ नीट लागत नाही. व्याकरणाच्या मध्ये जेव्हा अभ्यास करू लागतो तेव्हा सुरुवातीला संज्ञा प्रकरण, परिभाषा प्रकरण हे येत असतं. तेव्हा त्यामध्ये वापरले जाणारे जे शब्द आहेत, ज्या संज्ञा आहेत, त्या नेमक्या कशा अर्थानं आहेत हे ज्यात सांगितलेलं असतं त्या ठिकाणी त्याला परिभाषा असं म्हणतात. तेव्हा घन अज्ञान सुषुप्ती बीजांकुर भाव स्वप्न हन जागृती त्या ठिकाणी या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या उपनिषदांच्या मध्ये निरूपण करण्याची ही परिभाषा, वेदांताचं निरूपण करण्याची परिभाषा यांना म्हटलेलं आहे. आणि यावरून बीज अंकुर आणि फल हे तद्रूप अशा अवस्थेचा बोध आपल्याला होतो. असो हे संसार असं त्या ठिकाणी इतकं सगळं सांगितलेलं जरी असलं तरी सुद्धा परिते असो प्रस्तुती ते असू द्या. तात्पर्य एवढंच सांगायचं आहे. ज्ञानोबराय म्हणतात, या संसार वृक्षाचं मूळ घन अज्ञान आहे, अज्ञान मूळ. एवढं जरी असलं तरी सुद्धा एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा असं सांगतात की अज्ञान हे याचं मूळ आहे. ते ऊर्ध्व आत्मा निर्मळे अधोर्ध्व सूचिती मुळे बळिया बांधोनी आळे माया योगाचे. ते ऊर्ध्व आत्मा निर्मळे हे शुद्ध आत्मस्वरूप आहे. हे शुद्ध असं जे आत्मस्वरूप आहे हे संसार वृक्षाचं ऊर्ध्व आहे, या संसार वृक्षाचा वरचा भाग आहे. हा तेथे मायेचा संबंध, त्या ठिकाणी मायेचा संबंध नावाचं बळकट आळं बांधलं जातं. या संसार वृक्षाशी मायेचा आलेला संबंध हे या वृक्षाचं आळं आहे, बळकट असं आळं आहे. आणि या बळकट आळ्यामध्ये असं आळं आहे असं आळं बांधलं जातं असं सांगून संसार वृक्षाची मुळे खालीवर आहेत असं सुचवलेलं आहे. बळिया बांधवनी आळे माया योगाचे. बळिया बांधवनी आळे माया योगाचे म्हणजे हे माया नावाचं जे आळं आहे, माया योग जो आहे, हे बळकट असं संसार वृक्षाचं निमित्त कारण आहे. आणि माया संबंधाचे बळकट आळं हे बांधून झाल्यानंतर मग आधिलीस देहांतरे उठती जिये अपारे ते चौपासी घेऊनी आगारे खुलावती. त्यानंतर हे असं मायेचं बळकट आळं बांधल्यानंतर मग अपार असे निरनिराळे देह सगळीकडे खाली वर चोहीकडे अंकुर घेऊन खोल खोल त्या ठिकाणी जातात, खोलवर जातात, अंकुर फुटून खोलवर जातात. ऐसे भवद्रुमाचे मूळ हे ऊर्ध्वी करी बळ मग आणियांचे बेंबळ आधी द्यावी. अशा प्रकारे ही घन अज्ञानरूप संसार वृक्षाचं मूळ असणारी माया वरच्या बाजूला ब्रह्माच्या ठिकाणी बळ बांधण्यास लागली. म्हणजे मग त्या ठिकाणी अग्राचे पुष्कळ
असे पानांचे गुच्छच गुच्छ त्या ठिकाणी निर्माण होतात. मग आणियांचे बेंबळ आधी द्यावी. घन अज्ञान रूप माया अखिल संसार वृक्षाचं मूळ आहे आणि हे मूळ यापासूनच सगळं जगतकार्य निर्माण होतं आणि त्यातून ज्ञानबळ क्रियाबळ हे सगळं निर्माण होतं. आणि मग खालचा जो भाग आहे या खालच्या भागाला अंकुराचे पुष्कळ असे गुच्छ त्या ठिकाणी निर्माण होतात. तेथ चिदवृत्ती पहिले महत्त्व उमलले ते पान वाल्हे धुले एक निघे. आणि मग अशा या शबल ब्रह्मापासून म्हणजे माया संबद्ध अशा ब्रह्मापासून मायेनं ज्याला बद्ध केलेलं आहे अशा ब्रह्मापासून सृष्टीच्या विषयीचं अज्ञान नष्ट करणार किंवा जगताचं प्राकट्य करणार ज्ञानवृत्ती स्वरूप महत्त्व नावाचं एक पान त्या ठिकाणी लुसलुसीत कोवळ असं पान निर्माण होतं. या माया संबंध ब्रह्मापासून सृष्टीविषयक अज्ञान नष्ट करणारं आणि जगताचं प्राकट्य करणारं ज्ञानाच्या वृत्ती स्वरूप महत्त्व नावाचं एक उमललेलं लुसलुसीत आणि कोवळं असं पहिलं पान त्या ठिकाणी निर्माण होतं. एक ते पान वाले दुले एक निघे. मग पुढे काय होतं? मग सत्वरजतमात्मकू त्रिविध अहंकारू जो एकू तो तिवणा अधोमुखू डिरू फुटे. मग या महत्त्वापासून अहंकार उत्पन्न होतो. सत्वरजतमात्मक असा हा त्या ठिकाणी अहंकार निर्माण होतो. या महत्त्वापासून हा अहंकार निर्माण होतो. हा त्या ठिकाणी मुळात एक असला तरी सुद्धा सात्विक राजस आणि तामस अशा 3 प्रकारचा त्या ठिकाणी पुढे होतो. महत्त्वाला सत्वरजतमाची 3 पानं असलेला हा अहंकार रूपी अंकुर त्या ठिकाणी फुटतो. राजस्तामस असा 3 प्रकारचा हा अहंकार होतो आणि महत्त्वाला सत्वरजतमाची 3 पाने असलेला आणि खालच्या बाजूला ज्याचं मुख आहे म्हणजे खाली जो विस्तारलेला आहे असा अहंकार रूपी अंकुर त्या ठिकाणी फुटतो. पुढे या अहंकार रूपी अंकुरापासून आणखी काय काय निर्माण होतं सांगतात. तो बुद्धीची घेऊन आगारी भेदाची वृद्धी करी तेथ मनाचे डाळ धरी साजेपणे. मग हा सात्विक अहंकार या 3 प्रकारचा जो अहंकार आहे यातला सात्विक अहंकार तो काय करतो? बुद्धिरूपी त्या ठिकाणी अग्र निर्माण करतो. बुद्धीची घेऊन आगारी बुद्धिरूपी शेंडा त्या ठिकाणी निर्माण करतो आणि यातून सगळ्या प्रकारच्या भेदाची हा वृद्धी करतो. सगळ्या प्रकारच्या भेदाची हा वाढ करतो. आणि हे होत असतानाच राजस नावाचा जो अहंकार आहे हा राजस अहंकार मनाच्या डहाळीमध्ये विकसितपणा हळूहळू धारण करू लागतो. तेथ मनाचे डाळ धरी साजेपणे तेथ मनाची डाळ धरी तो सात्विक अहंकार मनाची डहाळी हळूहळू त्यातून त्या ठिकाणी निर्माण करतो या राजस अहंकारापासून. नंतर पुढे काय होतं? ऐसा मुळाची या गाढिका विकल्परस कोवळिका चित्त चतुष्टय डहाळिका कोंभई जेतो. नंतर राजस असा जो अहंकार समष्टी अहंकार या मुळाच्या बळकटपणामुळे त्याचं मूळ अत्यंत बळकट असल्यामुळं मूळ अत्यंत बलवान असल्यामुळं आणि विकल्परूपी रसाचा अखंड त्याला पुरवठा होतो आहे. विकल्प नावाचा रस त्या अंकुराच्या बळकटीसाठी त्याला प्राप्त होतो आहे आणि त्यामुळे यातून पुढे काय निर्माण होतं? याच्या पुष्टीमुळे चित्त चतुष्टय रूपे डहाळीचा कोंब निघतो. म्हणजे जीवाचं अंतःकरण जे चतुष्टय अंतःकरण चतुष्टय मन बुद्धी चित्त अहंकार या 4 कोवळ्या डहाळ्यांच्या रूपानं त्या ठिकाणी हा राजस अहंकार कोंभाला प्राप्त होतो. हा राजस अहंकार कोंभाचं रूप धारण करतो. मग आकाश वायू द्योतक आप पृथ्वी हे 5 फोक महाभूतांचे सरोख सरळे होती. सात्विक अहंकारापासून निर्माण झालेलं सांगितलं. राजस अहंकारापासून निर्माण झालेलं तेही सांगितलं. आता तामस नावाचा अहंकाराचा 3रा प्रकार जो आहे या तामस अहंकारापासून काय निर्माण होतं? तामस अहंकारापासून आकाश वायू अग्नी पाणी आणि पृथ्वी पंचमहाभूत या पंचतन्मात्रांचे सूक्ष्म आणि अत्यंत पुष्ट असलेले असे 5 सरळ असे फोक निघतात. जेव्हा त्या ठिकाणी झाड वाढू लागतं अंकुर निर्माण होतो त्या अंकुरातून हळूहळू डहाळी निर्माण होते आणि त्यातून त्या ठिकाणी सुंदर अशी फांदी निर्माण होते सरळ अशी. तसं त्या ठिकाणी या तामस अहंकारापासून या पंचतन्मात्रा या पंचमहाभूत पंचतन्मात्रा यांचे 5 सरळ असे फोक निर्माण होतात आणि यातून पुढे काय निर्माण होतं? तशीच श्रोत्रादी तन्मात्रे
तिये अंगवसा गर्भपत्रे लुळलुळिते विचित्रे उमळती गा. या सूक्ष्म पंचतन्मात्रेपासून श्रोत्रादी 10 इंद्रिय निर्माण होतात. या तन्मात्रांच्या पासून 10 इंद्रिय दशेंद्रिय निर्माण होतात. पंच ज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय 10 इंद्रिय निर्माण होतात. श्रोत्रादी 10 इंद्रिय. नंतर ही इंद्रिय शरीराच्या आश्रयानं राहणारी आणि लुसलुशीत अशी इकडे तिकडे डोलणारी इकडे तिकडे जाणारी विचित्र अशी त्या ठिकाणी पानं आहेत. तैसीत श्रोत्रादी तन्मात्रे तिये अंगवसा गर्भपत्रे लुळलुळते विचित्रे उमळती गा. चित्र विचित्र अशी त्या ठिकाणी ही पानं आहेत. पुढे तेत शब्दांकुर वरी पडी श्रोत्रा वाढी देवडी होता करीत कांडी आकांक्षेची. तेव्हा हा जो प्रपंच नावाचा वृक्ष हळूहळू फोफावतो, हळूहळू वाढू लागतो, त्यावेळेला त्या ठिकाणी आकाशापासून शब्दाचा अंकुर निर्माण होतो आणि शब्दरूपी अंकुर हा निर्माण झाल्यानंतर या शब्दरूपी अंकुराशी जेव्हा मिठी पडते श्रोत्रेंद्रियाची, तेव्हा श्रोत्रेंद्रिय अधिक वाढू लागतं आणि या श्रोत्रेंद्रियाला आकाशाची त्या ठिकाणी कोंभ फुटायला लागतात. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय आहे की जेव्हा शब्द हा गुण निर्माण होतो तेव्हा त्या ठिकाणी आकाशापासून शब्द तयार होतो आणि या शब्दाला धारण करणारं इंद्रिय कोणतंही तर श्रोत्रेंद्रिय आहे. जेव्हा आकाशापासून शब्दाचा अंकुर निघतो तेव्हा त्या शब्दाच्या अंकुराला पकडण्यासाठी श्रोत्र नावाचं इंद्रिय वेगानं त्या ठिकाणी वाढतं. बाकी कुठल्या इंद्रियांच्या द्वारा शब्द धारण करता येणार नाही. शब्द धारण करणारं त्या ठिकाणी श्रोत्रेंद्रिय आहे. म्हणून आकाशापासून जेव्हा शब्द निर्माण होऊ लागतो, शब्दाचा अंकुर निर्माण होऊ लागतो, तेव्हा श्रोत्रेंद्रिय वेगानं त्याच्याकडे धाव घेतं आणि त्या ठिकाणी त्याला पकडण्याचा प्रयत्न करतं. ते शब्दांकुर वरी पडी श्रोत्रा वाढी देवडी होता करीत कांडी आकांक्षेची. आणि त्या शब्दरूपी अंकुराला मिठी मारण्याकरता श्रोत्रेंद्रिय हळूहळू वाढू लागतं आणि त्या ठिकाणी ही श्रोत्रेंद्रियाची वाढ त्या वृक्षाच्या त्या फांदीच्या मध्ये पेर करत असते, तिथे त्या ठिकाणी राहण्याची जागा करत असते. यानंतर पुढे अंगत्वचेचे वेल पल्लव स्पर्शांकुरी घेते धाव तेथ बांबळ पडे अभिनव विकारांचे. त्यानंतर वायूपासून स्पर्शाचा अंकुर निर्माण होतो. शब्दापासून आकाशापासून शब्द, त्यानंतर वायूपासून स्पर्श नावाचा अंकुर. आकाशात वायू, आकाशापासून वायू निर्माण होतो, वायूपासून स्पर्श निर्माण होतो, स्पर्श नावाचा अंकुर. तेव्हा त्या स्पर्श नावाच्या अंकुराच्या दिशेनं अंगावर पसरलेल्या त्वग इंद्रियरूपी वेलीची पानं धाव घेतात. थोडक्यात या स्पर्श नावाच्या वायूपासून निर्माण झालेल्या अंकुराला पकडण्यासाठी त्वगिंद्रिय, त्वचा नावाचं इंद्रिय त्या ठिकाणी ते धाव घेऊ लागतं की ज्या त्वचेपासून कठीण, मृदू, शीत, उष्ण इत्यादी सगळे स्पर्श आपल्याला त्या ठिकाणी अनुभवायला येतात. हे त्वगिंद्रिय याकडे धाव घेऊ लागतं. नंतर पुढे पाठी रूपपत्र पालो वेली चक्षु लांबते कांडे घाली तेथ व्यामोहता भली पालाळी जाय. त्यानंतर अग्नीपासून चक्षुरेंद्रिय त्या ठिकाणी निर्माण होतं. अग्नीचं लक्षण तेज आहे. चक्षुरेंद्रिय सुद्धा त्या ठिकाणी या तेजाची उत्पत्ती आहे. तेव्हा अग्नीपासून नाना रूपांची पानं जिला आहेत अशी कोवळी वेल निर्माण होते. ही वेल म्हणजे चक्षुरेंद्रिय आहे. आणि हे चक्षुरेंद्रिय निर्माण झालं की आपल्या स्थानापासून निघून हे रूपविषयापर्यंत वृत्तीचं कांड घालतं. म्हणजे रूपविषयापर्यंत हे चक्षुरेंद्रिय धाव घेतं. म्हणजे चक्षुचा संबंध, चक्षुरेंद्रियाचा संबंध रूपाशी आहे. रूपदर्शनापासून त्या ठिकाणी बराचसा भ्रम विस्तारला जातो. या रूपाच्या दर्शनानं त्या ठिकाणी बराचसा भ्रम निर्माण होऊ लागतो. तेव्हा हे चक्षुरेंद्रिय या रूपाकडे धाव घेऊ लागतं. आणि पुढे आणि रसाचे अंग वसे वाढता वेगे बहुवसे जिव्हे आरतीची असोसे निगती बेंचे. आणि त्यानंतर राहिलं शेवटी जलापासून उत्पन्न झालेल्या रसांच्या ज्या साली आहेत आणि रसाचे अंग वसे वाढता वेगे बहुवसे, या सगळ्या साली जलापासून उत्पन्न झालेल्या रसांच्या साली पुष्कळ वेगानं वाढत असता त्या रसांच्या सालीवर जिव्हेच्या इच्छारूपी पानांचे झुपके गुच्छ त्या ठिकाणी निर्माण होतात. म्हणजे जिव्हा जिचं लक्षण रस आहे
रस हा जिव्ह्यानं चाखला जातो, तेव्हा जेव्हा हे जलापासून पाण्यापासून रस निर्माण होऊ लागतो तेव्हा जिव्हा नावाचं इंद्रिय त्या रसाला पकडण्यासाठी त्या रसाच्याकडे त्या ठिकाणी धाव घेत असतं. तैसेच कोंबले निगंधे घराणाची डिरी थाऊ बांधे तेथ तळू घे स्वानंदे प्रलोभाचा. आणि त्यानंतर राहिलं एक तत्व पृथ्वी नावाचं. या पृथ्वीपासून गंधाचा अंकुर निघतो आणि या गंधाचा अंकुर निघाल्यानंतर तो गंध ज्या इंद्रियानं स्वीकारला जातो त्या गंधाला घेण्यासाठी जे घ्राणेंद्रिय त्या ठिकाणी सक्षम आहे त्या घ्राणेंद्रियाचा शेंडा या गंधाकडे त्या ठिकाणी धावू लागतो. कारण पृथ्वीचं लक्षण गंधवती पृथ्वी असं सांगितलेलं आहे. तेव्हा या गंधाला घेण्यासाठी घ्राणेंद्रिय नासिकेंद्रिय त्या ठिकाणी तिकडे धाव घेऊ लागतं. आणि या हे घ्राणेंद्रिय जे आहे गंधापासून निर्माण झालेल्या आनंदानं त्या ठिकाणी त्याला अत्यंत लोभाचा तळ गाठलेला असतो. म्हणजे यापासून निर्माण झालेला जो आनंद आहे या आनंदाचा या घ्राणेंद्रियाला अत्यंत असा लोभ सुटतो, अत्यंत लोभ त्या ठिकाणी याला सुटतो. आणि या लोभापायी हे घ्राणेंद्रिय त्या ठिकाणी या पृथ्वीकडे धाव घेऊ लागतं. एवं महदम बुद्धी मने महाभूत समृद्धी या संसाराची या अवधी सासन निजे. भगवान सांगतात अर्जुना की याप्रमाणे या अज्ञानापासून या घन अज्ञानापासून महत्त्व, त्याच्यापासून अहंकार, अहंकारापासून बुद्धी, बुद्धीपासून मन, मनापासून पंच तन्मात्रा, त्यापासून पंच ज्ञानेंद्रिय, पंच महाभूत आणि पंचविषय अशी सगळी तत्वांची शृंखला निर्माण होते. ही सगळी तत्वांची समृद्धी निर्माण होते. आणि ही सगळी समृद्धी तत्वांची ही सगळी तत्व म्हणजे सगळ्या संसाराची विस्तारलेली त्या ठिकाणी मर्यादा आहे. सगळ्या त्रैलोक्यामध्ये कुठेही 8 तत्व याच्याशिवाय दुसरं काहीही दिसणार नाही. हे सगळं निर्माण होतं. किंबहुना ही 8 अंगी ह्या अधिक फाटे परी शिंपीची एवढे उमटे रूपे जेवी. ज्ञानोबराय म्हणतात पुष्कळ विवेचन झालं, आणखी काय सांगू. या 8 अंगांनी हा संसार वृक्ष अधिक विस्तारलेला आहे. संसार वृक्षाचा विस्तार या 8 अंगांनी, अष्टांगांनी होतो. अंगी हा अधिक फाटे, परंतु त्या ठिकाणी ब्रह्मचैतन्य वाचून जड अज्ञानाचाच परिणाम म्हणजे हा संसार वृक्ष आहे असं नाही, तर त्या ठिकाणी या 8 अंगांनी संसार वृक्ष अधिक वाढलेला आहे. दृष्टांत देतात की जसं शुक्तीवर भासणारं रजत, एखादी शिंप पडलेली आहे, शुक्ती पडलेली आहे, परंतु प्रकाश पडल्यानंतर एखाद्या मनुष्याला भ्रमानं त्या शुक्तीवर रजत भासतं, रूप असल्याचा भास होतो. तर या शुक्तीवर भासणारं रूप, हे रूप कसं असतं, आपलं अधिष्ठान जी शिंप तेवढंच असतं, त्याच्यापेक्षा मोठं वगैरे नसतं. शिंपच जेव्हा रूपा एवढी प्रगट होते, आहे शिंप, परंतु त्याच्यावर भ्रमानं त्या ठिकाणी अध्यासानं आपल्याला रूप आहे असा भास होतो. आणि हे रूप जरी असलं ना तरी सुद्धा ती जेवढं अधिष्ठान जेवढं आहे तेवढंच ते भासतं. ही शिंप जेवढी आहे तेवढंच त्या ठिकाणी ते रूप जरी आपल्याला भ्रमानं भासलेलं असलं तरी सुद्धा त्याचा आकार तेवढाच असतो. तसं शिंपीचे एवढे उमटे रूपे जेवी. त्याप्रमाणे पुन्हा आणखी दृष्टांत देतात. का समुद्राचे नि पैसारे वरी तरंगता असारे तैसे ब्रह्मची होय वृक्षाकारे अज्ञान मूळ. किंवा समुद्र असतो, त्या समुद्राचा विस्तार असतो, त्या विस्ताराच्या मानानं समुद्रावर तरंग निर्माण होतात. वस्तुतः हे तरंग त्या ठिकाणी मिथ्यापणानं निर्माण झालेले असतात. समुद्राच्या विस्ताराच्या मानानं त्याच्यावर मिथ्यापणानं तरंग निर्माण होतात. त्याप्रमाणे ब्रह्मच अज्ञानमूळ असलेल्या संसार वृक्षाच्या आकारानं परिणामाला येतं. त्या ठिकाणी दृष्टांत दिलाय की दुधाचं जसं दही होतं परिणाम, दूध हे दह्याच्या रूपामध्ये परिणमित होतं, तसा हा तात्विक परिणाम नाहीये. ज्याप्रमाणे दूध दही होतं दुधाचं, तसा हा तात्विक परिणाम नाहीये. तर या परिणामाला मूळ काय आहे, या परिणामाला मूळ अज्ञान आहे. आणि अज्ञानामुळं त्या ठिकाणी आपल्याला हा संसार वृक्ष हे ब्रह्म त्या ठिकाणी अज्ञान रूपानं त्या ठिकाणी भासतं. अज्ञानामुळं हे सगळं भासतं. आता याचा हाच विस्तारू, हाच या पैसारू, जैसा आपण पे स्वप्नी परिवारू एकाकिया. तर अशा या संसार वृक्षाचा सगळा विस्तार म्हणजे एक ब्रह्म आहे. तसंच या संसाराला पसरण्याचं स्थान हे सुद्धा त्या ठिकाणी ब्रह्मच आहे.
हे सुद्धा ब्रह्मच आहे. दृष्टांत दिला ज्ञानोबरायांनी, ज्याप्रमाणे एखादा पुरुष स्वप्नामध्ये एकटाच स्वप्न पाहत असतो, परंतु स्वप्नामध्ये हा पुरुष आपला परिवार एकटाच बनतो. स्वप्न पाहत असताना स्वप्नामध्ये अनेक गोष्टी या मनुष्याला दिसतात, परिवारच दिसतो सगळा, तर हा सगळा परिवार तिथे आलेला नसतो. तर हा एकटाच सगळा परिवार बनलेला असतो, हा एकटाच सगळा परिवार झालेला असतो. त्याप्रमाणे एकाकी असणारे जे ब्रह्म आहे ना, या सगळ्या ब्रह्माचा परिवार म्हणजेच हा सगळा संसार वृक्ष आहे. आणि त्या संसाराला पसरण्याचं स्थान म्हणजे त्या ठिकाणी हे ब्रह्मच आहे. जैसा आपण पे स्वप्ने परिवार एकाकिया, तैसा हाच या पैसारू, आणि हाच याचा विस्तारू. तेव्हा या संसाराचा विस्तार म्हणजे ब्रह्म आहे, आणि या संसाराचं पसरण्याचं स्थान सुद्धा ब्रह्मच आहे. परी ते असो ऐसे, परी ते असो हे ऐसे, कावरे झाड उससे, या महदादी आरवसे अधोशाखा. एवढं जरी असलं तरी असू द्या, अशा प्रकारचे संसार नावाचं जे झाड आहे, हे झाड अत्यंत पिसाटपणानं वाढणारं झाड आहे, अत्यंत फोफावणारं हे झाड आहे. जसं इंद्रायणीमध्ये ती जलपर्णी वाढते ना, किती काढा त्या ठिकाणी ती वाढतच जाते. अगदी रात्रीच्या वेळेला काढून सकाळी येऊन पाहू नाही, थोड्या अवधीमध्ये याचा पुष्कळ विस्तार होतो. तसं पिसाटपणानं वाढणारं हे झाड आहे. झाड हे पिसाटपणानं वाढतं. तेव्हा या वृक्षाला महत्त्ववादी अंकुरापासून खाली निरनिराळ्या शाखा निर्माण होतात, आणि त्याच्यामुळे आणि अश्वत्थ ऐसे या ते म्हणती जे जाणते, तेही परिसोह येथे सांगिजेल. तेव्हा या वृक्षाला महत्त्ववादी अंकुरापासून खाली शाखा निर्माण झालेल्या आहेत, आणि असा हा अश्वत्थ नावाचा वृक्ष आहे. त्या ठिकाणी या वृक्षाला अश्वत्थ का म्हणतात? अश्वत्थ ऐसे या ते म्हणती जे जाणते लोक, ज्ञाते लोक, याला अश्वत्थ का म्हणतात याचं कारण मी तुला सांगतो, असं भगवान अर्जुनाला सांगतात. तरी श्वहा म्हणजे उखा, तोवरी एक सारिखा, याही निर्वाहो यया रुखा प्रपंच रूपा. त्या ठिकाणी अश्वत्थ शब्दाची व्युत्पत्ती त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज सांगतात. श्वहा म्हणजे उखा, श्वहा म्हणजे उद्या, श्वहा शब्दाचा अर्थ आहे उद्या. तेव्हा तोवरी एक सारिका, हा जो प्रपंच आहे, हा प्रपंचरूपी वृक्ष आहे, हा संसार वृक्ष आहे, हा उद्यापर्यंत सुद्धा राहणारा नाही. तोवरी एक सारिका, आज जो आहे, या क्षणाला जो आहे तो उद्या नाही, उद्याचं तर सोडा, हा पुढच्या क्षणाला सुद्धा नाही. श्वहा म्हणजे उखा, तोवरी एक सारिखा, नाही निर्वाहो यया रुखा प्रपंच रूपा. या प्रपंचरूप वृक्षाची एकसारखी स्थिती नाहीये. आज जो आहे तो उद्या नाही, नवे आज जो आहे तो पुढच्या क्षणाला राहणारा नाही. पुढे सांगतात, जैसा न लोटता क्षणू मेघू होय नाना वर्णू, का विजू नसे संपूर्ण निमेष बरी. एक क्षणही जात नाही. दृष्टांत दिला दुसरा मेघाचा, एक क्षण सुद्धा जात नाही. तोच मेघ नाना प्रकारच्या रंगाचा होतो. मेघामध्ये अनेक प्रकारचे रंग असतात ढगामध्ये. ते रंग आपल्याला असे जरी स्पष्ट दिसले नाही तरी जेव्हा इंद्रधनुष्य त्या ठिकाणी पडतं ना, तेव्हा इंद्रधनुष्यामध्ये निरनिराळे रंग असतात. तर या मेघामध्ये असणारे हे रंग, हा मेघ क्षणभरामध्ये नाना प्रकारच्या रंगांना धारण करणारा होतो. किंवा दुसरा दृष्टांत दिला, वीज जशी आकाशामध्ये चमकते, आणि वीज आकाशामध्ये चमकल्यानंतर एक निमिषभर सुद्धा ही वीज स्थिर राहत नाही. त्या विजेमध्ये अत्यंत दिव्य असं प्रकाश, दिव्य असं तेज असतं, आणि ती वीज प्रकाशित होते आणि अचानक लुप्त होते. एक निमिषभर सुद्धा ही वीज स्थिर राहत नाही. ना कापतया पद्मदळा, वरील या बैसका नाही जळा, काचित्त जैसे व्याकुळा माणसाचे. पुढे सांगतात, आणखी दृष्टांत देतात ज्ञानेश्वर महाराज. दृष्टांत प्रभू आहेत. ना कापतया पद्मदळा, वरील या बैसका नाही जळा. दृष्टांत दिला की पद्माचं दळ आहे, पद्माचं पान आहे, कमळाचं पान आहे. हे कमळाचं पान कसं असतं, जेव्हा कापत असतं, वाऱ्यानं हलत असतं, तेव्हा या कमळाच्या पानावर पाण्याचे काही जर थेंब जर पडले तर त्या थेंबाला स्थिरता राहत नाही. पान जसं हलतं तसं त्या ठिकाणी ते पाणी सुद्धा त्याच्यावरचं हलत असतं. पद्मपत्र मिवांबसा, हलत असलेलं पद्मपत्र, त्याच्यावर असणाऱ्या पाण्याला जशी स्थिरता नसते
किंवा दुसरा दृष्टांत दिला, व्याकुळ असा जो मनुष्य आहे, अशांत असा जो मनुष्य आहे, त्या अशांत मनुष्याचं चित्त कधी स्थिर राहत नाही, त्याचं चित्त स्थिर नसतं. अशांत मनुष्याचं चित्त स्थिर नसतं. शांत माणसाचं चित्त स्थिर राहतं, अशांत मनुष्याचं चित्त अस्थिर असतं. सुभाषितकारानं त्या ठिकाणी या अशांत मनुष्याचं वर्णन करण्यासाठी, त्या ठिकाणी या चित्ताचं वर्णन करण्यासाठी एक सुंदर असा दृष्टांत दिलाय बघा. सुंदर असं सुभाषित वापरलेलं आहे. माकड जसं असतं ना, माकड हे अत्यंत अस्थिर असतं, कधी स्थिर राहत नाही, मरकट. रामचरित मानसामध्ये गोस्वामी तुलसीदासजीने सुद्धा दृष्टांत दिलाय. बालक बंदर एक स्वभाव. लहान मूल आणि माकड हे एकाच स्वभावाचे असतात, म्हणजे स्थिर नसतात, अस्थिर असं त्या ठिकाणी हे असं असतं. सुभाषितकारानं तर फार गंमत केली. मर्कटस्य सुरापानम तस्य वृश्चिकदंशरम तन्मध्ये भूत संचारो यद्वा तद्वा भविष्यती. मनाच्या अवस्थेचं वर्णन, अशांत मनुष्याच्या मनाच्या अवस्थेचं वर्णन करताना सुभाषितकारानं म्हटलं की आधीच माकड अशांत, त्याच्यामध्ये त्या माकडाला कोणीतरी दारू पाजली, त्यानंतर त्यात पुन्हा दारूचा संचार त्याच्या अंगामध्ये झालेला असताना त्याला वृश्चिकदंशनम, त्याला विंचू चावला. विंचू चावल्यानंतर थयथयाट होतो, तसं हे माकड आधीच थयथयाट करू लागला अधिकच. आणि तन्मध्ये भूत संचारो, आणि त्यात पुन्हा आणखी गंमत झाली म्हणे की त्याच्यामध्ये पुन्हा भूत शिरलं त्याच्या अंगात. मग ते काय करेल, यद्वा तद्वा भविष्यती, काय होईल सांगता येत नाही. तसं अशांत मनुष्य जो आहे ना, त्या अशांत मनुष्याचं चित्त कधीही शांत नसतं, स्थिर नसतं. त्याच्या चित्ताला जशी स्थिरता नसते, तैसीच याची स्थिती नासत जाय क्षणक्षणाप्रती, म्हणून येया ते म्हणती अश्वत्थुहा. तसा या संसार वृक्षाचा प्रकार आहे म्हणे. तैसीच याची स्थिती नासत जाय क्षणक्षणाप्रती. हा संसार वृक्ष जो आहे ना, हा क्षणक्षणाला त्या ठिकाणी नासत जातो, क्षणक्षणाला त्या ठिकाणी नष्ट होत जातो, क्षणाक्षणाला नष्ट होतो, म्हणून याला अश्वत्थ असं म्हणतात. त्या जैन दर्शनामध्ये त्या ठिकाणी सर्वम क्षणिकम असं सांगितलंय की प्रत्येक क्षणाला नवी सृष्टी निर्माण होते वगैरे असा तिथला दृष्टा सिद्धांत आहे. त्याच्याकडे आपल्याला जायचं नाही, तर प्रत्येक क्षणाला हे सगळं जग बदलत असतं असं तिथं सिद्धांत आहे. तेव्हा इथे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की त्या ठिकाणी क्षणाक्षणाला हा संसार जो आहे ना, संसार नावाचा वृक्ष हा भासतो आपल्याला की नियमित आहे असं वाटतं, हा स्थिर आहे असं वाटतं, परंतु हा क्षणाक्षणाला नष्ट होत जातो, हा क्षणाक्षणाला बदलत जातो, म्हणून याला अश्वत्थ असं म्हणतात. आणि अश्वत्थू येणे नावे पिंपळू म्हणती स्वभावे, परितो अभिप्रावो नव्हे श्रीहरीचा. याला अश्वत्थ असं म्हटलेलं आहे. अश्वत्थ हे पिंपळाचं नाव आहे. संस्कृत भाषेमध्ये पिंपळाला अश्वत्थ असं म्हणतात. तेव्हा अश्वत्थ हा पिंपळाच्या रूपानं, पिंपळाच्या नावानं, पिंपळाच्या शब्दाचा रूढार्थ आहे. तेव्हा व्याकरणामध्ये, कोशामध्ये त्या ठिकाणी हा असा अर्थ आहे. परंतु ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की इथे भगवान श्रीकृष्णांचा अश्वत्थ म्हणण्यामागे पिंपळाचं झाड हा अभिप्राय तिथे नाही. एरवी पिंपळू म्हणता विखी, मी गती देखिली असे निकी, परीते असो काय लौकिकी हेतू काज. भगवंताने विभूती योग सांगत असताना अश्वत्थ सर्व वृक्षाणाम म्हणून सगळ्या वृक्षांच्या मध्ये अश्वत्थ माझी विभूती आहे असं भगवान म्हणतात. तेव्हा अश्वत्थ या शब्दाचा प्रकरणानुसार पिंपळ हा अर्थ जरी संभवत असला तरी सुद्धा इथं त्या ठिकाणी तो अश्वत्थ जरी परमात्माचा, भगवंताची विभूती जरी असला तरी सुद्धा इथे या अर्थाचं काहीही प्रयोजन नाही असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. या अर्थाशी इथे कुठलंही प्रयोजन नाही. तर इथे हा अश्वत्थ म्हणजे नाश होणारा, श्वहा म्हणजे उद्या सुद्धा जो राहत नाही असा अश्वत्थ, असा त्या ठिकाणी इथे भगवंताचा अभिप्राय आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. म्हणून हा प्रस्तुतू अलौकिकोपरी असा ग्रंथू, तरी क्षणिकत्वेचे अश्वत्थू बोली जे हा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हा गीता नावाचा जो ग्रंथ आहे ना, हा गीता नावाचा ग्रंथ अत्यंत अलौकिक आहे. या ग्रंथाला त्या ठिकाणी तोड नाही. मग जसा हा गीता ग्रंथ अलौकिक आहे तसाच ज्ञानेश्वर महाराजांनी तर म्हटलं की सहजे ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुना लागी नारायणे. या गीतेच्या उपदेशाच्या निमित्तानं ब्रह्मरसाचं भोजन भगवंतानी अर्जुनाला दिलेलं आहे. एवढा हा त्या ठिकाणी गीता नावाचा ग्रंथ श्रेष्ठ आहे. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदना,
पार्थोवत्स सुधीर भोगता दुग्धं गीतामृतम महत. हा गीता ग्रंथ सामान्य नाही. सगळी उपनिषद म्हणजे जणू गाय आहे, एक धेनू आहे. दोग्धा गोपाल नंदना, त्या गायीचं दोहन करणारा दोग्धा. दोग्धा म्हणजे जो धार काढतो तो दोग्धा. गोपाल नंदना भगवान श्रीहरी, भगवान श्रीकृष्ण हा त्या ठिकाणी या उपनिषद रूपी गायीचं दोहन करणारा कुशल असा धार काढणारा आहे. आणि गाय कधी पाणावते, जेव्हा वासरू गायीला प्यायला येईल तेव्हा त्या ठिकाणी गायीला पाना फुटतो आहे ना. तसं सर्वोपनिषद गावो दोग्धा गोपाल नंदना. आणि या उपनिषद रूपी गायीला पाना फोडणारं वासरू कोण आहे तर पार्थो वत्सहा. पार्थ राज अर्जुन हा कुणी एक वासरू आहे या गायीचं. आणि त्या ठिकाणी या वासरामुळे त्या ठिकाणी ही उपनिषद रूपी गाय भगवान श्रीकृष्ण नावाचे कुशल जे धार काढणारे आहेत त्यांच्यामुळे आपल्याला गीता नावाचं दिव्य असं दूध देते. दुग्धम गीतामृतम महत. आणि हे दूध पिणारे कोण आहेत तर पार्थो वत्सहा, सुधीर भोगता. सुधी म्हणजे जो शहाणा मनुष्य आहे, जो त्या ठिकाणी जाणकार मनुष्य आहे, जो ज्ञानी मनुष्य आहे, तो हे दूध प्राशन करणारा आहे. तेव्हा या गीतेची थोरवी त्या ठिकाणी सामान्य नाही. हे इथं का सांगतो तर म्हणून हा प्रस्तुतो अलौकिको पर्यसा ग्रंथू ज्ञानेश्वर महाराजांना इथे त्या ठिकाणी म्हणायचं आहे की हा ग्रंथ सामान्याने अलौकिक आहे. या गीता ग्रंथाचं महत्व त्या ठिकाणी सांगतात ज्ञानेश्वर महाराज. अनेक ठिकाणी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं आहे. या गीतेचं महात्म्य सांगत असताना या गीतेला या स्वयंपद्मनाभस्य मुखपद्माद विनुस्तृता असं म्हटलेलं आहे. ही गीता कशी आहे? या स्वयंपद्मनाभस्य मुखपद्माद विनुस्तृता. इथे स्वामी रामसुखदासजी महाराजांनी फार सुंदर चिंतन मांडलेले बघा. ही गीता कशी आहे? पद्मनाभस्य मुखपद्माद विनुस्तृता. पद्मनाभ ज्याच्या नाभिस्थानापासून पद्म निर्माण झालेलं आहे असा भगवान महाविष्णू. या भगवान महाविष्णूंच्या या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्माद विनिस्तृता. पद्मनाभ भगवान महाविष्णूच्या मुखपद्मापासून म्हणजे मुखकमलापासून ही त्या ठिकाणी गीता निर्माण झालेली आहे. मुखपद्माद विनिस्तृता. दोन ठिकाणी पद्म शब्द वापरलेला आहे. नाभिपद्म, नाभिस्थान. नाभिकमलापासून ब्रह्मदेव निर्माण झाला आणि ज्या भगवंताच्या नाभिकमलापासून ब्रह्मदेव निर्माण झाला त्या भगवंताच्या मुखकमलापासून गीता निर्माण झाली. हे सांगण्यामध्ये तात्पर्य काय आहे तर या ब्रह्मदेवाच्या बुद्धीमध्ये त्या ठिकाणी सगळ्या वेदांचं प्रकाशन झालं. हे वेद म्हणजे त्याचे निश्वास असं मानलेलं आहे. ते वेद हे ब्रह्मदेव, जो ब्रह्मदेव भगवंताच्या नाभिकमलापासून निर्माण झाला त्याच्यापासून वेद आपल्याला मिळाले. परंतु त्या वेद ज्याच्या नाभिकमलापासून निर्माण झालेल्या ब्रह्मदेवाकडून आपल्याला मिळाले त्या भगवंताच्या मुखारविंदातून आपल्याला गीता नावाचं शास्त्र मिळालेलं आहे. इथे त्या ठिकाणी गीतेची थोरवी सांगायची आहे. एवढं गीता हे शास्त्र त्या ठिकाणी भगवंताच्या दृष्टीने अत्यंत, आपल्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. भगवंताच्या मुखामधून हे निर्माण झालेलं आहे. म्हणून अलौकिको पर्यसा हा ग्रंथू तरी क्षणिकत्वेच अश्वत्थ बोली जे हा. तेव्हा या अलौकिक अशा ग्रंथामध्ये भगवंतानी जो अर्थ आपल्याला व्यक्त केलेला आहे तो अर्थ सुद्धा असाच असणार आहे, अलौकिक असा. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की अश्वत्थ हा शब्द ज्याप्रमाणे लोकांमध्ये रूढ असलेल्या पिंपळ या शब्दाच्या, या वृक्षाच्या नामाच्या संबंधानं आहे तरी सुद्धा त्या ठिकाणी इथे मात्र त्याचा काही संबंध नाही. नश्वोपि स्थाता. हा जो संसार आहे हा उद्या सुद्धा राहणार नाही. एक क्षणभर त्या ठिकाणी राहणारा एक क्षणिक असा संसार आहे. आणि म्हणून हा वृक्ष, हा संसार वृक्ष म्हणजे अश्वत्थ आहे. म्हणून याला अश्वत्थू असं म्हणतात असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तरी क्षणिकत्वेचे अश्वत्थू बोली जे हा. आणि काही एकू थोरू असा अव्ययत्वाचा डगरू आथी परी तो भीतरू ऐसा आहे. त्या ठिकाणी हा संसार वृक्ष, हा अश्वत्थ, हा संसार क्षणिक आहे तरी सुद्धा या संसाराच्या विषयी मात्र अविनाशीपणाची मोठी प्रसिद्धी आहे. हा संसार अनादिकालापासून चालत आलेला आहे वगैरे असं सगळं त्या ठिकाणी म्हटलं जातं. तर हा संसार अविनाशी आहे असं सामान्य लोकांना भ्रमानं त्या ठिकाणी वाटत असतं. परंतु या संसाराचा अविनाशीपणा हा आतून असा आहे.
आणि काही एको थोरू या अव्ययत्वाचा डगरू आथी परी तो भीतरू ऐसा आहे. आतली गोष्ट अशी आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. काय? जैसा मेघाचे नितोंडे सिंधू एके अंगे काढे आणि नदी एरीकडे भरतीची असती. दृष्टांत फार सुंदर असा ज्ञानेश्वर महाराजांनी दिला की समुद्र असतो, या समुद्रामधून मेघ पाणी घेत असतात. मेघाच्या तोंडाना समुद्र उपसला जातो. सूर्याची किरण किंवा मेघ ढग तिथपर्यंत जातात, समुद्राच्या पर्यंत, समुद्राच्या जलापर्यंत. आणि हे समुद्राचं जल त्या ठिकाणी हे मेघ किंवा सूर्यकिरण त्या ठिकाणी घेतात. नंतर त्याच्यापासून पाऊस पडतो पृथ्वीवर. या ढगातलं पाणी, या मेघांच्या मधलं पाणी या पृथ्वीवर बरसतं. आणि ते पृथ्वीवर बरसल्यानंतर नद्या नाल्यांच्या रूपानं छोटे छोटे नाले नद्यांना येऊन मिळतात, नद्या सागराला येऊन मिळतात. म्हणजे समुद्राच्याकडनं मेघांनी जे घेतलेलं जल आहे, जे घेतलेलं पाणी आहे, तेच नद्यांच्या रूपानं त्या ठिकाणी परत समुद्राला येऊन मिळत असतं. आणि हे सगळं चक्र सुरू असतं, एकीकडनं पाणी घेणं आणि एकीकडनं त्या ठिकाणी पाणी सोडणं. आपण जर बाजारामध्ये गेलो आणि पाणी उपसण्याचं यंत्र, पाण्याचा पंप जर आपण घ्यायला गेलो तर तिथं त्या ठिकाणी डेमो दाखवलेला असतो त्या दुकानदाराकडे. एका मोठ्या टाकीमध्ये पाणी भरलेलं असतं आणि त्या पंपाचं पाणी ओढण्याचं जे टोक आहे ते त्या टाकीमध्ये खालच्या दिशेला लावलेलं असतं आणि वरतून पाणी उपसलेलं असतं. ते उपसलेलं पाणी सुद्धा त्याच टाकीमध्ये सोडलेलं असतं. म्हणजे त्याच्यातूनच ते घेतलं जातं आणि त्याच्यातच सोडलं जातं. हे फक्त गिरायकाला दाखवण्यासाठी डेमो जसा केला जातो ना, तसं त्या ठिकाणी समुद्रातलं जल मेघाच्या रूपाने एकीकडनं घेतलं जातं आणि नद्यांच्या रूपानं त्या ठिकाणी ते परत समुद्रामध्ये आणून दिलं जातं. आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कार हा केशवम प्रदे गच्छति प्रसिद्ध आहे. तर आकाशामधून पडलेलं, ढगांच्या रूपानं पडलेलं जे पाणी आहे, जे जल आहे, ते जल, ते पाणी समुद्राला परत नद्यांच्या रूपानं, हजारो नद्यांच्या रूपानं त्या ठिकाणी मिळत असतं. तेव्हा तेथ ओहोटे ना चढे ऐसा परिपूर्णची आवडे परी ते फुली जवन उघडे मेघा नदीची. त्याप्रमाणे हा समुद्र कमी पण होत नाही आणि जास्त पण होत नाही. सर्व काळ सगळ्या बाजूनी भरलेला आहे असं वाटत असतं, परंतु जोपर्यंत मेघ आणि नदी यांची कळी उमलत नाही, परी ते फुली जवन उघडे, तोपर्यंत समुद्राला कोण उपसतं आणि समुद्राला कोण भरतं हे रहस्य जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत समुद्र भरलेला आहे असंच वाटत राहतं. एखाद्या मोठ्या टाकीतलं पाणी वरतून सोडणं सुरू आहे आणि खालून उपसणं सुरू आहे, ती टाकी भरलेली जशीच्या तशी. समुद्राच्या मधनं मेघ पाणी घेत आहेत आणि नद्या पाणी आणून ओतत आहेत. जोपर्यंत हे रहस्य कळत नाही, सामान्य लोकांना हे रहस्य कळत नाही, म्हणून समुद्र भरलेला आहे असं वाटतं. परंतु तो समुद्र सामान्य दृष्टीला जरी भरलेला वाटत असला तरी सुद्धा तो क्षणाक्षणाला रिकामा होत जात असतो आणि क्षणाक्षणाला भरत जात असतो. ऐसे या रुखाचे होणे जाणे न तर्के होते न वहिलेपणे म्हणून लोकू ययाते म्हणणे अव्ययूहा. त्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हा जो संसार नावाचा वृक्ष आहे, या संसार वृक्षाचे उत्पत्ती आणि नाश हे अत्यंत वेगानं होतात आणि त्याच्यामुळे हा संसार, या संसाराचं क्षणिकत्व आपल्या लक्षात येत नाही आणि म्हणून हा संसार अव्यय आहे असं सामान्य लोक म्हणतात. या संसाराची त्या ठिकाणी उत्पत्ती तितक्याच वेगानं होत असते आणि या संसाराचा नाशही तितक्याच वेगानं होत असतो. आणि हा वेग सामान्यांच्या दृष्टोत्पत्तीला येत नाही, सामान्यांना कळत नाही, म्हणून तो त्या ठिकाणी आहे त्या ठिकाणीच आहे असं त्या ठिकाणी वाटतं. पुढे आणखी फार सुंदर दृष्टांत देणार आहे ज्ञानोबराय. एरवी दानशीळू पुरुषू वेचकपणेची संचकू तैसा वेची हा रुखू अव्ययो गमे. फार सुंदर असा दृष्टांत दिला की दानशील मनुष्य, एखादा दानशूर मनुष्य असतो, हा दानशूर मनुष्य काय करतो, दान देत असतो, लक्षावधी रुपयांचं दान देतो. तेव्हा पुष्कळ असा खर्च करत असतो दान देण्यामध्ये. सामान्य माणसांना वाटतं की किती पैसे हा खर्च करतो आहे, किती परमार्थ करतो आहे, किती दान धर्म करतो आहे, किती दानामध्ये आपलं द्रव्य हा खर्ची घालतो आहे. परंतु त्याचं दानामध्ये जे द्रव्य खर्च घालणं असतं ते आपल्याला
समोर जरी तो खर्च करत आहे असं दृश्य रूपात जरी दिसत असलं तरी सुद्धा अदृश्य रूपामध्ये काय होत असतं, ज्ञानेश्वर महाराज सांगतात की दुसरीकडं दान दिल्यामुळे, सत्पात्री योग्य असं दान दिल्यामुळं त्याचं जे पुण्य त्याला लाभत असतं, त्या पुण्याच्या रूपानं तो एक प्रकारच्या द्रव्याचा संचयच करत असतो. एक प्रकारचं द्रव्य त्या ठिकाणी तो साठवत असतो. दानात खर्च करीत आहे असं दिसत असला तरी सुद्धा त्याचा द्रव्य संचय ह्या पुण्य रूपानं त्या ठिकाणी करीत असतो. आमचे काशीचे गुरुजी परमश्रद्धेय गणेश्वर शास्त्री द्रविड गुरुजी नेहमी सांगतात की दान धर्मामध्ये आपल्याला वाटतं पैसा खर्च होतो आहे, परंतु दानात, योग्य अशा दानामध्ये जो आपण पैसा खर्च करतो ना, तो पैसा म्हणजे जणू काही आपलं फिक्स डिपॉझिट समजावं. आपण फिक्स डिपॉझिट करतो तसं आपल्या पुण्याचा संचय म्हणजे दानामध्ये केलेला व्यय. वस्तुता खर्च केलाय परंतु त्या ठिकाणी संचय केलेला आहे. एरवी दानशीळ पुरुषू वेचकपणेची संचकू तैसा वेळेची हा रुखू अव्ययोगमे. त्याप्रमाणे नाश होत असून सुद्धा हा संसार वृक्ष अविनाशी आहे असं वाटतं, असं भासतं. आणि पुढे आणखी एक सुंदर दृष्टांत ज्ञानेश्वर महाराजांनी दिला. जाता वेगे बहुवसे नवचे का भूमी रुतले असे रथाचे चक्र दिसे जया परी. ज्याप्रमाणे रथाचं चाक हे पुष्कळ वेगानं फिरत असताना सुद्धा ते फिरत नाही, एकाच ठिकाणी स्थिर आहे असं वाटतं. हळूहळू जेव्हा चाक फिरू लागतं तेव्हा त्या चाकाच्या आऱ्या आपल्याला दिसू लागतात, परंतु जेव्हा अत्यंत वेग येतो या चाकाला फिरण्यासाठी तेव्हा वेग आल्यानंतर मात्र त्या ठिकाणी त्याच्या आऱ्या वगैरे दिसत नाही, तर ते चाक एकाच ठिकाणी स्थिर आहे असा आपल्याला भ्रम होतो, असं आपल्याला दिसतं. तैसे काळातिक्रमे जे वाळे ते भूत शाखा जे थगळे तेथ कोडीवरी उमाळे उठती आणिक. त्याप्रमाणे काही काळ लोटल्यानंतर प्राणीरूपी शाखा वाळून जाते, म्हणजे एका वस्तूचा नाश होतो. ती प्राणीरूपी शाखा आपल्या स्थानापासून गळून पडते आणि त्याच ठिकाणी त्याच स्थानावर तेथ कोडीवरी उमाळे उठती आणिक. त्या ठिकाणी अनेक प्रकारचे कोट्यावधी असे प्राण्यांच्या शाखा तिथे निर्माण होत असतात. म्हणजे एक शाखा पडली तर त्या शाखेच्या ठिकाणी अनेक शाखेचे अंकुर पुन्हा त्या निर्माण होतात. तर हे असं हे ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे हा संसार वृक्ष हा अविनाशी आहे, वस्तुतः विनाशवान आहे, तरी सुद्धा त्या ठिकाणी तो भासतो. वेदांत शास्त्रामध्ये एक भ्रम सांगितला आहे बघा, आलात चक्र भ्रम. आपण उदबत्ती जर हातामध्ये घेतली, लावलेली पेटती उदबत्ती, आणि ती पेटती उदबत्ती हातामध्ये घेऊन जर अशी फिरवली, देवाला ओवाळली, जोरजोरात जर फिरवली, तर त्या ठिकाणी त्या पेटत्या उदबत्तीचं जे आपल्याला तेजस्वी दिसणारं अग्रदे दिसतं, टोक दिसतं, त्या टोकानं एक चक्र असं निर्माण झालेलं असतं. तर ते चक्र वस्तुतः खरं नसतं, तो एक भ्रम असतो. परंतु ते चक्र त्या उदबत्तीने निर्माण केलेलं चक्र जसं खरं भासतं आपल्याला, आलात चक्र भ्रम म्हणतात, त्याप्रमाणे त्या ठिकाणी हे आहे. परी एधी केधवा गेली शाखा कोडी केधवा झाली, हे नेणवे जेवी उमलली आषाढ अभ्रे. अनेक दृष्टांत देतात की आषाढामध्ये आभाळ येतं, आषाढामध्ये मेघ येतात, ढग येतात. तर ते आषाढातले मेघ कसे असतात, कधी येतात आणि कधी जातात कळत पण नाही. हे जसं कळत नाही त्याप्रमाणे या संसार वृक्षाची एक शाखा कधी गळून पडली आणि त्याच्या जागेवर दुसऱ्या शेकडो हजारो लक्षावधी कोट्यावधी शाखा कधी निर्माण झाल्या हे कळत नाही. महाकल्पाच्या शेवटी ओदेलिया उमळती सृष्टी तैसेचे आणिकेचे दांग उठी सासिन्नले. महाकल्पाच्या शेवटी, महाकल्प जेव्हा होतो, ब्रह्मदेवाची 100 वर्षे झाली म्हणजे त्या ठिकाणी महाकल्प होतो. काळाची गणना आहे. तर ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 इंद्र होतात असं ज्ञानेश्वर महाराजांनी सांगून ठेवलेलं आहे. देहाचे पुरंदर 14 जाती. ब्रह्मदेवाचा एक दिवस कधी होतो, एक दिवसामध्ये 14 इंद्र बदलून जातात. ही मोठी कालगणना आहे. तेव्हा अशा या ब्रह्मदेवाची 100 वर्ष जेव्हा होतात तेव्हा 100 वर्ष झाल्यानंतर एक महाकल्प होतो आणि या महाकल्पाच्या शेवटी त्या ठिकाणी सगळं जगत उन्मळून पडतं. या जगताचा त्या ठिकाणी संहार होतो, या सृष्टीचा विनाश होतो. वर्णन असं आलेलं आहे की संवर्तक नावाचे मेघ शेवटी प्रचंड वृष्टी करतात आणि त्या ठिकाणी ही सगळी सृष्टी लयाला जाते.
महाप्रलय त्या ठिकाणी होतो. तर ब्रह्मदेवाची 100 वर्षे झाली म्हणजे महाप्रलय होतो. तर या महाप्रलयाच्या शेवटी त्या ठिकाणी महाकल्पाच्या शेवटी उत्पन्न झालेले सगळं जगत ही सृष्टी उन्मळून पडते आणि पुन्हा त्या ठिकाणी नवीन कल्पाची जेव्हा सुरुवात होते तेव्हा नवीन कल्पाच्या सुरुवातीला या जगाचं अरण्य पुन्हा हळूहळू निर्माण होऊ लागतं. त्या ठिकाणी हे जग त्या ठिकाणी पुन्हा भरभराटीला येऊ लागतं. म्हणून शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की एक सृष्टी संपली दुसरी सृष्टी निर्माण झाली. तर त्या ठिकाणी धाता यथा पूर्व अकल्पयत, ब्रह्मदेव ह्या निरनिराळ्या सृष्टी निर्माण करत असतो. तर पहिली सृष्टी नष्ट झाल्यानंतर पूर्वीची जशी सृष्टी होती तशीच हा पुन्हा दुसरी सृष्टी निर्माण करतो, नवीन जग निर्माण करतो. तेव्हा एक जुनं जग त्या ठिकाणी विनाशाकडे जातं आणि नवीन जगाची उत्पत्ती होते. संहार वाते प्रचंडे पडती प्रलयांतीची सालडे तब कल्पादीची जुंबाडे पाले जती. संहारकारक अशा प्रचंड वाऱ्यानं प्रलय कालाच्या अखेरीला या संसार वृक्षाच्या जीर्ण साली गळून पडतात. या संसार वृक्षाच्या त्या ठिकाणी ज्या जीर्ण अशा ज्या साली आहेत त्या सगळ्या गळून पडतात आणि कल्पाच्या सुरुवातीला नवीन कल्पाच्या सुरुवातीला सृष्टीचे अनेक समुदाय पुन्हा निर्माण होऊ लागतात. रिगे मनवंतर मनु पुढे वंशावरी वंशाची मांडे जैशी इक्ष वृद्धी कांडेन कांडे जिंके जेवी. ज्याप्रमाणे ऊस कांड्यामागून कांडे उत्पन्न होऊन वाढत जात असतो ना आणि शेवटी त्या ठिकाणी वाढत वाढत शेवटपर्यंत येतो, वाढीची एक विशेष कमाल अशी मर्यादा गाठतो, त्याप्रमाणे एका मनवंतराच्या पुढे दुसरं मनवंतर येतं आणि एका मनवंतरानंतर दुसरं मनवंतर, एका वंशानंतर दुसरा वंश, अशा प्रकारे विस्तारला जातो हा संसार वृक्ष. मनवंतर ही सुद्धा एक कालगणना आहे. एकूण 14 मनवंतर श्रीमद भागवतामध्ये सांगितलेली आहेत. त्यापैकी 6 मनवंतर झाली आहेत आणि 7वं वैवस्वत नावाचं मनवंतर सध्या सुरू आहे. ती मनवंतर कालगणना आहे. ही मनवंतराची गणना अशी सांगितली आहे की कृत, त्रेता, द्वापर आणि कली हे 4 युग आहेत. तेव्हा या 4 युगाची चौकडी ही एक चौकडी. कलियुगाची 4,32,000 वर्षे, त्यानंतर द्वापार युगाची त्याच्यापेक्षा दुप्पट, कृतयुगाची ही सगळ्यात मोठी, म्हणजे कलियुगाच्या दुप्पट द्वापार युग, त्याच्या दुप्पट त्रेतायुग आणि त्याच्या दुप्पट कृतयुग, अशी त्या ठिकाणी ही एकूण वर्ष. तेव्हा ही कालगणना, ही वर्षाची चौकडी जेव्हा 72 वेळेला फिरते तेव्हा त्या ठिकाणी एक मनवंतर होतं असं वर्णन आलेलं आहे. तेव्हा या एका मनवंतराच्या नंतर दुसरं मनवंतर, एका वंशानंतर दुसरा वंश, हळूहळू हा संसार वृक्ष अशा प्रकारे वाढत जातो. कलियुगाती कोरडी चहू युगाची साले सांडी तव कृतयुगाची पेली देवडी पडे पडती. कलियुगाच्या शेवटी 4 युगांची वटलेली सालं सगळी गळून पडतात आणि ज्या वेळेला कलियुगाची सगळी सालं गळून पडलेली असतात त्याच वेळेला दुसऱ्या बाजूला कृतयुगाची नवीन रसरशीत अशी साल, कोवळी अशी त्वचा निर्माण होऊ लागत असते. त्यावेळेला तिची निर्मितीची प्रक्रिया सुरू झालेली असते. वर्तते वर्ष जाये ते पुढीला मूळ हारी होय, जैसा दिवसू जातकी येत आहे हे चोजवे ना. त्याप्रमाणे त्या ठिकाणी चालू वर्ष जातं, ते चालू वर्ष पुढच्या वर्षाला त्या ठिकाणी मूळ असतं. मूळ म्हणजे काय? बोलावणारं. पूर्वीच्या काळामध्ये असं असायचं की एखाद्या मुलीला सासूरवाडीहून जर तिच्या आणायचं असेल तर कुणाला तरी मूळ आणायला पाठवत असत, किंवा एखाद्या मोठ्या व्यक्तीला जर आणायचं असेल तर त्याला बोलवण्यासाठी कुणाला तरी पाठवलं जातं. याला मूळ असं म्हणतात. तेव्हा हे जे जाणारं वर्ष आहे, हे जाणारं वर्ष म्हणजे पुढच्या वर्षाचं जणू काही मूळ आहे. पुढच्या वर्षाला बोलवणारच हे जाणारं वर्ष आहे. त्याचप्रमाणे जैसा दिवसू जात की येत आहे हे चोजवेना, ज्याप्रमाणे दिवस जातोय की येत आहे हे कळत नाही. दिवसा मागून दिवस जातात, रात्री मागून रात्री जातात, हे त्या ठिकाणी कळत नाही. जैशा वारियाच्या झुळका सांडा ठाऊका नव्हे देखा, तैसिया उठती पडती शाखा नेणो किती. ज्याप्रमाणे वाऱ्याच्या लहरी एकामागून एक येतात, वाऱ्याच्या झुळका एकामागून एक येत असतात, तर एक झुळूक आली त्याच्या पाठोपाठ दुसरी झुळूक आली, तर त्या एका पाठोपाठ येणाऱ्या 2 झुळकांच्या मधलं अंतर आपल्याला कळत नाही, मधला सांधा कळत नाही.
दोन या वाऱ्याच्या ज्या लहरी आहेत, या लहरीतला जो मधला सांधा असतो, यांना सांधणारा जो असतो त्या ठिकाणी तो अत्यंत सूक्ष्म असतो, तो जसा कळून येत नाही. तैसिया उठती पडते शाखा नेणो किती, त्याप्रमाणे किंवा किती शाखा पडल्या आणि किती शाखा पुन्हा नवीन निर्माण झाल्या हे कळत नाही. म्हणून या संसार वृक्षाचा नाशही आपल्याला कळत नाही, नाशही लक्षात येत नाही. एकी देहाची डिरी तुटे तव देहांकुरी बहुवी फुटे, ऐसेन भवतरू हा वाटे अव्ययो ऐसा. एका देहाचा शेंडा तुटून पडतो, तोच दुसऱ्या देहाचे अनेक अंकुर त्या ठिकाणी फुटतात. एक जीव जेव्हा नष्ट होतो त्याच वेळेला त्या ठिकाणी नवीन पुन्हा जीव नव्या रूपानं तो निर्माण होत असतो. वासांसी जीर्णाने यथा विहाय नवानी गृह्णाती नरोपराणी तथा शरीराने विहाय जीर्णाने नन्याने संयाती नवाने देही. जैसे जीर्ण वस्त्र सांडीचे नूतन वस्त्र वेडीचे, ज्ञानेश्वर महाराजांनी यावर वर्णन केलेलं आहे. तसं मनुष्य जसा जुने कपडे टाकून नवीन कपडे धारण करतो, नवीन वस्त्र धारण करतो, तसं त्या ठिकाणी जुना देह टाकून नवीन देह धारण केला जातो. नंतर त्या ठिकाणी जुनी शाखा पडते, नवीन शाखा कित्येक त्या ठिकाणी निर्माण होतात. असा हा भवतरू आहे. आणि हे आपल्या लक्षात येत नसल्यामुळे तो अव्यय आहे, हा कधीच नष्ट न होणारा आहे असं लोकांना वाटत असतं, असं जनांना भासतं. जैसे वाहते पाणी जाय वेगे तैसेची आणिक मिळे मागे, तेवी असतची असिजे जगे मानिजे संत. ज्याप्रमाणे असतची असिजे जगे मानिजे सत, ज्याप्रमाणे वाहणारं पाणी वेगानं पुढे जातं आणि त्याच्या मागोमाग दुसरं पाणी आलेलं असतं, पाणी सतत वाहत असतं. ते वाहताना पाणी आपल्याला स्थिर जरी दिसत असलं तरी सुद्धा त्याचं वाहन सुरू असतं. मग आता आपण त्या ठिकाणी जे पाणी मागच्या क्षणाला पाहिलेलं आहे, नदी आपल्याला तीच जरी वाटत असली तरी सुद्धा पाणी तेच नसतं. पाणी एक क्षणाक्षणाला बदलणारं असतं, पाणी एक क्षणाक्षणाला नवीन असणारं असतं. मनुष्याला भ्रमानं जसं पाणी एकच आहे असं वाटतं, वस्तुतः पाणी एक नसतं. ते पाणी त्या ठिकाणी क्षणाक्षणाला बदलत जात असतं, ते वेगानं पुढे जातं आणि दुसरं त्याच्या मागून येतं. तेवी जगाच्या बाजूनं जग असतच आहे, परंतु त्या ठिकाणी लोकांना ते सत असं वाटतं. ज्याप्रमाणे वाहणारं पाणी वेगानं पुढे जातं आणि त्याच्या सारखं दुसरं पाणी त्याच्या मागे मिळत असतं, त्याप्रमाणे जगाच्या पाठोपाठ जग हे सगळं सुरूच असतं आणि ते असत आहे, परंतु त्या ठिकाणी त्याचा वेग प्रचंड असल्यामुळं ते लोकांना मात्र सत असं वाटतं. का लागोने डोळा उघडे तव कोडीवरी घडे मोडे, ते नेणतया तरंगू आवडे नित्य वैसा. किंवा डोळा लागून उघडतो, आपण समुद्राच्या काठावर उभे आहोत आणि डोळे तिथे बंद केले, तर डोळे बंद केल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा डोळे जेव्हा आपण उघडू तेव्हा हा जो मधला डोळा लावण्याचा जो काल आहे, या कालामध्ये त्या समुद्रावर कोट्यावधी तरंग उठून गेलेले असतात. ते त्या ठिकाणी उत्पन्न होतात आणि नष्ट होतात, लाटा असंख्य येतात आणि समुद्रामध्ये गडप होतात. ते असताना सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी सामान्य लोकांना मात्र ते नित्य आहे असं वाटतं. वायसा एके बुबुळे दोहीकडे डोळा चालिता अपाडे, दोन्ही आथी ऐसा पडे भ्रमू जेवी जगा. आणखी दृष्टांत देतात की कावळा जसा एकाच बुबुळानं पाहत असतो. कावळा जो आहे ना, त्या कावळ्याला एकच डोळा असतो. तो एक डोळा असा शिताफीनं दोन्ही बुबुळांच्या मध्ये फिरवत असतो, आपल्याला माहित आहे. याच्या मागे त्या ठिकाणी रामायणामधला एक प्रसंग पण याच्या मागे आहे. हाही बहुतेक माहिती असेल की जेव्हा या इंद्रपुत्र जयंतानं कावळ्याचं रूप घेतलं आणि कावळ्याचं रूप घेऊन हा इंद्रपुत्र जयंत भगवान श्रीराम प्रभू आणि भगवती जानकी माता जेव्हा वनामध्ये आहेत, तेव्हा जानकी मातेचं ते दिव्य अतुलनीय सौंदर्य पाहिलं आणि इंद्रपुत्र जयंत मोहित झाला आणि त्यानं कावळ्याच्या रूपानं येऊन जानकी मातेच्या अंगावर हल्ला केला, तिच्या पायाला त्या ठिकाणी चोच मारली. तर हे हल्ल्यामुळे जानकी माता अत्यंत घाबरली. भगवती जानकी ओरडली. भगवान श्रीराम प्रभू जेव्हा धावत आले तेव्हा त्याने पाहिलं की एक दुष्ट कावळा जानकीवर हल्ला करतो आहे आणि तो हल्ला करून जातो आहे. पाहिल्यानंतर प्रभूंना अत्यंत राग आला जरा आणि रामप्रभूंनी काय केलं, एक इशिकास्त्र सोडलं. इशिकास्त्र म्हणजे एक दर्भाची काडी. ते इशिकास्त्र सोडलं त्या जयंताच्या मागे, तर ते जयंताच्या मागे लागलं. पुष्कळ ठिकाणी हा फिरला पण ते इशिकास्त्र काही त्याचा पिच्छा सोडे ना, ते त्याच्या मागेच लागलेलं आहे. जयंत हा अत्यंत घाबरून गेला, काय करावं शेवटी कळे ना, व्याकुळ झाला. मग शेवटी पुढे त्याला देवर्षी नारद भेटतात. नारदांच्या जवळ त्यानं व्याकुळतेनं आपली करुण कहाणी सांगितली आणि त्यावेळेला नारदांना दया आली
इथे त्या ठिकाणी गोस्वामीजींनी सुंदर वर्णन केलंय की अशा लोकांची कनवाळू कृपाळू अशा कृपाळू संत असतात, अशा दीनदुःखी लोकांची संतांनाच दया येते. तेव्हा देवर्षी नारद हे संत आहेत म्हणून त्यांना इंद्रपुत्र जयंताची दया आली, म्हणून त्यांनी त्या ठिकाणी इंद्रपुत्र जयंताला आपल्या बरोबर घेतलं, रामप्रभूंच्या पायावर त्याला घातलं आणि त्यांना विनंती केली की त्या ठिकाणी याची सुटका करा, याच्या इशिकास्त्रापासून याला त्या ठिकाणी तुम्ही वाचवा. त्यावेळेला रामप्रभूंनी म्हटलं मी सोडलेले इशिकास्त्र तर काही आता मागे हटणार नाही. तर त्याने त्या इशिकास्त्रानं त्या कावळ्याच्या इंद्रपुत्र जयंताच्या एका डोळ्याचा वेध घेतला, एक डोळा फोडून टाकला आणि त्यावेळेला रामप्रभूंनी त्या कावळ्याला दिव्य असा वर दिला की एक डोळा जरी तुझा फुटला तरी तुझा एकच डोळा दोन्ही डोळ्याचं कार्य करेल. म्हणजे हा डोळा त्याच्या दोन्ही बुबुळांच्याकडे आतमध्ये फिरत असतो, तर हा तुझा दोन्ही डोळ्याचं कार्य करेल. आणखी वर दिला की तुला त्या ठिकाणी मृत्यूच्या नंतर लोकांची गती काय ही तुला दिसेल. म्हणून पिंडाचं महत्व, कावळ्याचं महत्व पिंडाच्या ठिकाणी यासाठी आहे की कावळ्याला गेलेल्या माणसाची गती दिसत असते, म्हणून तिथे त्याचं महत्व आहे. तेव्हा सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे की वायसा एके बुबुळे दोहीकडे डोळा चाळीती अपाणे. एकच बुबुळ असताना, एकच डोळा असताना त्या ठिकाणी तो कावळा ज्याप्रमाणे एकच डोळा सगळीकडे फिरवत असतो आणि लोकांना मात्र त्याला दोन डोळे आहेत असा भ्रम होतो. पै भिंगोरी धिये पडली ते गमे भूमीसी जैसी जडली ऐसा वेगातिशय भुली हेतू होय. किंवा आणखी एक दृष्टांत ज्ञानेश्वर महाराजांनी दिला. भिंगरी ज्याप्रमाणे वेगानं फिरत असते आणि वेगानं फिरत असताना फिरणारी भिंगरी आपल्याला दृष्टीभ्रम होऊन त्या जमिनीवर स्थिर आहे, जमिनीमध्ये रुतून बसलेले आहे असं वाटतं, त्याप्रमाणे अतिशय वेग हा स्थिरतेच्या भ्रमाला कारण होत असतो. हे बहु असो झडती अंधारे भोवंडिता कोलती ते दिसे जैसे आहे ती चक्राकार्य. हे पुष्कळ दृष्टांत असू द्या. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की एकच सांगतो की कोलती जशी अंधारात अतिवेगानं फिरवली असता विस्तृत चक्राकार दिसते. मगाशी मी सांगितलं अलात चक्र भ्रम, त्याप्रमाणे त्या ठिकाणी हा संसार वृक्ष तैसा मोडतू मांडतू सहसा न देखून लोको पिसा अव्ययो मानी. त्याप्रमाणे संसार वृक्ष सुद्धा एकदम मोडतो आणि एकदम विस्तारतो. हा त्याचा प्रवाह, त्याचा वेग, प्रचंड असा वेग कळत नाही आणि त्याच्यामुळे लोक याला अविनाशी मानतात. प्रिय याचा वेगो देखे जो हा क्षणिक ऐसा ओळखे जाणे कोडी वेळा नेमेखे होत जाय. परंतु विवेकी जो पुरुष आहे ना, त्या विवेकी पुरुषाला, ज्ञात्याला, ज्ञानी पुरुषाला याच्या उत्पत्तीचा आणि नाशाचा वेग हा कळून आलेला असतो आणि त्याच्यावरून हा क्षणिक आहे असं त्याची ओळख पटलेली असते. आणि या संसार वृक्षाचा वेग पाहता क्षणाचा काल देखील त्याला अत्यंत स्थूल वाटतो या ज्ञानी मनुष्याला. त्याहीपेक्षा कमी अशा निमेष काळामध्ये हा कोटी वेळा उत्पन्न होतो आणि कोटी वेळेला नष्ट होतो. नाही अज्ञानावा चुनी मूळ याचे असिले पण टवाळ ऐसे झाड सिनसाळ देखील जेणे. या वृक्षाचं मूळ अज्ञानाशिवाय दुसरं काहीच नाही. त्या ठिकाणी हा जीर्ण सालीचा, वठलेला सालीचा वृक्ष आहे असं ज्यानं जाणलं तया तेगा पांडुसुता मी सर्वज्ञ म्हणे जाणता पै वाघ ब्रह्मसिद्धांता वंदितोची. तेव्हा अर्जुना, असं जाणणारा जो ज्ञाता मनुष्य आहे, ज्याला हा सगळा संसार क्षणिक आहे आणि क्षणभंगूर आहे असं त्या ठिकाणी कळतं, त्या ठिकाणी तो त्याला जाणतो, असा सर्वज्ञ त्याला मी सर्वज्ञ सुद्धा त्याला जाणता म्हणतो. आणि वेदाच्या तात्पर्यभूत सिद्धांत जो आहे त्या सिद्धांताला सुद्धा तो पुरुष त्या ठिकाणी वंद्य आहे. पै वाघ ब्रह्मसिद्धांता वंदितोची योग जाताचे जोडले तया एकासीच उपेगा गेले किंबहुना जियाले ज्ञानही तेणे. अशा प्रकारे सगळ्या योग साधनांच्या अभ्यासानं जे फळ त्या ठिकाणी निर्माण होतं ते फळ त्या एकट्या मनुष्याला, सर्वज्ञ असं जाणणाऱ्या मनुष्याला त्या ठिकाणी प्राप्त होतं असं भगवान म्हणतात. आणि ज्ञान सुद्धा याच्याच योगानं राहतं, याच्याच आश्रयानं राहतं. जगात ज्ञानाच्या उपदेशाचा संप्रदाय या जीवनमुक्त पुरुषामुळे किंबहुना जियाले ज्ञानही तेने, या पुरुषामुळेच त्या ठिकाणी ज्ञान जिवंत असतं. असो बहु हे बोलणे वाणिजेन तो कवणे जो भव रुखू जाणे उखी ऐसा. असं हे बोलणं इतकं झालेलं आहे, परंतु हे असू द्या. एवढंच सांगायचं आहे की हा भववृक्ष, हा संसार वृक्ष क्षणभंगूर आहे असे जो जाणतो, असं ज्याला कळतं, तो त्या ठिकाणी कोणाकडनं त्याचं पूर्ण वर्णन होईल अशा ज्ञानी पुरुषाचं वर्णन कुणीही करू शकणार नाही असं भगवान स्वमुखानं, सर्वज्ञ भगवान स्वमुखानं सांगतात.